जय हरी सगळ्यांना. विश्वात्मके देवे फेसबुक लाईव्ह या माध्यमाच्या मधून चालू असलेल्या या प्रवचनरूपी सेवेमधलं हे 19वे पुष्प आहे. आणि ह्या 19व्या पुष्पामध्ये परत आपण ब्रह्ममीमांसा 6 या विषयावरती चिंतन करणार आहोत. या भाग 6च्या अगोदर ब्रह्ममीमांसा 1, 2, 3, 4, ब्रह्ममीमांसा 5 असे 5 भाग झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे प्रकृती पुरुषापासून सद्गुरुस्तवन, वाचा ऋणमोचन, त्याच्यानंतर ज्ञानखंडन, शब्दखंडन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि अज्ञानखंडन, याच्यानंतर जीवनमुक्त अवस्था, त्याच्यामध्ये ह्या अद्वैत ज्ञानावरती आरूढ झाल्यानंतर त्या महात्म्याची लक्षणं काय असतात, तो महात्मा या जगामध्ये कसा वावरत असतो आणि त्या महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली राहिल्यानंतर त्या साधकाची अवस्था काय होते, किंबहुना तो कसा या ब्रह्मभावावर किंवा स्वात्मभावावरती आरूढ झालेला असतो, हे आपण पाहत होतो. आणि त्या विषयाला आपण जर पुढं चिंतन करत गेलो तर त्याच्यामध्ये आता आपण आज या ठिकाणी त्या महात्म्यांची जीवनमुक्त दशा कथन करत असताना त्यांच्या मुखातून बाहेर पडणारी वाणी आणि त्या वाणीतून प्रकाशित होणारं असं जे तत्त्वज्ञान, ह्या तत्त्वज्ञानाबद्दल त्यांचा काय भाव आहे, किंबहुना ते स्वतः जरी ते तत्त्वज्ञान प्रकाशित करत असले तरी पण त्याचा कार्यभार किंवा त्याचा भाग ते स्वतःकडे न घेता तिथंसुद्धा ते भाग त्याग करत असतात. असा हा चिंतनाचा विषय आज आपण या ठिकाणी आपण थोडंसं त्याच्यावरती चिंतन करणार आहोत. चिंतनाला सुरुवात करायच्या अगोदर आपली बरीच मंडळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जॉईन होत आहेत. आणि सेवेला सुरुवात करायच्या अगोदर आपण त्या परमात्म्याचं भजन करूया. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व साधू संतान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्ममीमांसा भाग 6 याच्यामध्ये आज आपण महात्म्यांची लक्षणं सुरुवातीला पाहूया आणि त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून होणारे जे काही ग्रंथ विवरण आहे किंवा ग्रंथामधून प्रकाशित होणारं जे ज्ञान आहे, जे ज्ञान अमृत आहे आणि ज्या अमृताचा सण हा कसा विश्वात्मक आहे ह्याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत. चिंतनाला सुरुवात करायच्या अगोदर आपण त्या महात्म्यांचं पण भजन करूया. ज्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं हा आपला ज्ञान आनंद सोहळा चालू आहे त्या श्रीपाद बाबांना वंदन करून आपण पुढच्या सेवेला सुरुवात करू. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः.
श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. मागच्या लाईव्ह सेवेमध्ये डॉक्टर नलवडे यांनी देव, ईश्वर, निसर्ग आणि सद्गुरू हे एकच आहेत. संज्ञा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ज्ञानी साधकाला किंवा ज्ञानी भक्ताला हे सर्व एकच आहे. आणि त्याच्यामुळं या भावावर आरूढ झाल्यामुळं त्याच्याकडून त्या ईश्वराची कशा प्रकारे सेवा होते आणि ती सेवा ही निर्धारित कर्मामध्ये गणली जाऊन त्याच्या माध्यमातून त्याच्याकडून अखंड भक्तीच होत असते. किंबहुना या अशा सैराट भावावरती सद्गुरूंनी आरूढ केल्यामुळं तो जो ज्ञानी भक्त आहे तो भक्त त्या भावावरती राहिल्यामुळं त्याच्याकडून अखंडपणे ईश्वराची सेवाच होत असते. आणि म्हणून सद्गुरू कृपेने सद्गुरू बोधावर आरूढ असल्याने तिन्ही प्रकारच्या कर्मातून साधक मुक्त असतो. आणि त्याची जी अवस्था आहे ती अवस्था इंद्रियाज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न अवेरी, उचित जे जे या माऊलींच्या ओवीप्रमाणे त्याचं ते आचरण असते. आणि म्हणून जोपर्यंत सद्गुरू किंवा जोपर्यंत आपण सर्व कर्मबंधनातून मुक्त होत नाही आहे तोपर्यंत अशा या भक्तिरसाचा आपण पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी कर्मबंधन आपल्याला कसं प्रतिबंध करत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून असा ज्यावेळेस अनुभव आला त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा. म्हणजे तुकाराम महाराज स्वरूप ज्ञानावर नव्हते म्हणायचं का? मग म्हणजे जरी स्वरूप ज्ञानावर असले तरी महात्म्यांना अपेक्षित असणारी योग्य ती सेवा, योग्य ती भक्ती किंवा खऱ्या अर्थानं अंतिम सत्य जाणून आपल्याकडून तसं आचरण होत नाही किंवा तसं कर्म घडत नाही. त्यावेळेला प्रारब्ध कर्मातून होणाऱ्या जे काही चेष्टा आहेत ह्या चेष्टेतून सोडवण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कारण त्यांना या इतर कर्मापासून मुक्ती मिळून निर्धारित कर्मावर आरूढ व्हायचं होतं किंवा त्या भक्तिरसाचा त्यांना आनंद घ्यायचा होता. आणि म्हणून या भक्तिरसाचा आनंद घेण्यासाठी सद्गुरू अशी काही क्रिया करतात की त्या सर्व कर्मबंधनातून साधकाला मुक्त करून भक्तिरसाचा पुरेपूर आनंद तो साधक घेऊ लागतो. आणि यामुळे भक्तिरसात सैराट झालेला जो साधक आहे त्याच्याकडून होणारी क्रिया, आता आपण काय याच्यामध्ये काय लक्षात घ्या की आपण काय इथं चिंतन करतोय की भक्तिरसामध्ये सैराट झालेला आहे. आणि भक्तिरसामध्ये सैराट झालेला असा जो साधक आहे त्यालाच ज्ञानी म्हटलेला आहे किंवा त्यालाच भक्त म्हटलेला आहे. आणि अशा ज्ञानाकडून किंबहुना ही ज्ञानाची लक्ष्य आहे. आणि ज्ञानाची लक्षणं सांगत असताना मागच्या वेळेला आपण बघितले की त्याला सर्व कर्मबंधनातून मुक्त केलं असल्यामुळं प्रारब्ध क्रियामान संचित भक्ता नाही जाण किंवा प्रकृतीत अधिष्ठित असणारे 3 गुण ज्याला आपण सत्व रज तम ह्या 3 गुणांची पण बाधा त्याला होत नाही. म्हणून सत्व रज तम बाधा न होई हरिभक्तासी कदा हे लक्षण आपण मागच्या वेळेला चिंतन याच्यावरती केलेलं आहे. आणि अशा ह्या कर्मबंधनातून मुक्त केल्यामुळं तो भक्तिरसात सैराट असतो. भक्तिरसात सैराट असल्यामुळं त्याच्याकडून होणारी क्रिया ही देहबुद्धीनुसार होत नसते किंवा प्रकृती गुणानुसार होत नसते किंवा प्रारब्धाच्या अधीन असणाऱ्या कर्मामुळे होत नसते, तर सद्गुरू मार्गदर्शनाखाली असल्यामुळं त्याच्याकडून होणारं जे आचरण आहे ते केवळ निर्धारित असते. आणि हा निर्धारित कर्माचा जो संबंध आहे हा संबंध किंवा निर्धारित कर्माचा यज्ञ किंवा त्याचं ज्ञान आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याकडून होणारी कर्म ही काम्य कर्म, सकाम कर्म किंवा निषिद्ध कर्मच होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला सद्गुरूकडून हा मार्ग समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून अशा साधकाची जी क्रिया आहे ही देहबुद्धीनुसार होत नसते तर ती आत्मबुद्धीनुसार होत असते. आणि म्हणून अशा ज्ञानियांच्या देहचेष्टा हा शब्द वापरला येते बाबांनी. म्हणजे देहचेष्टा म्हणजे काय? त्यांच्या देहाकडून होणारं जे काय वर्तन आहे नाही का,
मग आपल्याला वाटतं की मग ते असे कपडे घालतात किंवा तसे कपडे घालतात किंवा असे बसतात किंवा तसे बसतात किंवा भगवे कपडे घालून फिरतात किंवा कोण कसं आणि कोण कसं, नाही का. ज्ञानांच्या देहचेष्टा जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ज्ञानाचं उदाहरण आपण बघूया की त्याच्यामध्ये त्यांचं वर्तन आपल्याला कसं वाटतं, अनियमित वाटतं, स्वैराचारी आचरण वाटतं. आणि अनियमित स्वैराचारी आचरण जरी वाटलं तरी ते ज्ञानावरती आरूढ असतात. आणि म्हणून जर उदाहरण जर बघितलं तर नारद मुनींचं उदाहरण घेऊया आपण, की नारद मुनी असं जर आपण म्हटलं तर त्यांना आपण कळीचा नारद म्हणतो. म्हणजे जिकडं जाईल तिकडे काहीतरी असं कळ लावत बसायचं, काहीतरी त्या भगवंताला कशाच तरी आठवण करून द्यायची, त्या रुक्मिणीला कशाच तरी आठवण करून द्यायची आणि दोघांचं काहीतरी चालू करायचं, नाही का. परंतु तरी सुद्धा त्या देहचेष्टा ह्या त्या महाविष्णूच्या किंवा भगवंताच्या निर्धारित कर्माच्या अधीन असायच्या. म्हणजे या ज्ञानांच्या देहचेष्टा अनियमित वाटतात आपल्याला, अरे काय कळ लावली नारदाने, नाही, पण त्याच्या पाठीमागं काहीतरी कार्य लपलेलं असायचं, नाही का. तसंच आपण जर बघितलं आपल्या संतांच्या ज्यामध्ये आपल्याला गोरा कुंभाराचं एक उदाहरण आहे, नाही का. म्हणजे भजन करत असताना त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये बाळ आलं लहान आणि ते बाळ त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये तुडवलं गेलं तरी सुद्धा त्यांच्या देहाला ते जाणवलं नाही की बाबा आपण काहीतरी पायाखाली बाळ तुडवतो, एवढं त्या भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले असतात. आता हे अनियमित वाटते, हे वर्तन स्वैराचारी वाटते, तरी सुद्धा त्या ठिकाणी ते बरोबर आहे असं संत सांगतात किंवा असं भगवंत या ठिकाणी सांगतात. तसंच जर आपण पुढचं उदाहरण घेतलं तर जनक राजा हा राज्यपद भोगतोय. म्हणजे एका राजाचं राज्यपद भोगत असताना सुद्धा ते या स्वात्मज्ञानावरती किंवा परब्रह्म भावावरती आरूढ असल्यामुळं त्यांच्याकडून त्या राजाचा भोग पण घेतला जातोय, महात्म्यांच्या चरणी लीन पण असतात आणि आपल्याला प्राप्त असलेलं परब्रह्म ज्ञान हे सर्व साधकापर्यंत पोहोचावं हा पण त्यांचा त्या ठिकाणी भाव असतो, नाही का. आणि म्हणून हे असे जे ज्ञानी आहेत ह्या ज्ञानांच्या देहचेष्टा या स्वात्मज्ञानावरती आरूढ असल्यामुळं या देहबुद्धीनुसार होत नसतात तर त्या आत्मबुद्धीने होत असतात आणि म्हणून त्या बरोबर असतात. आता यांचा भाव कसा आहे, ह्या देहाकडे बघण्याचा किंवा देह बुद्धी आहे का नाही, नाही का. आपण बघितलं की महात्मे आपल्याला पहिल्यांदा देहभाव करतात, देहबुद्धी काढतात आणि देहबुद्धी काढून जीवाचा भाव शिव करतात किंवा आत्मभावावरती आपल्याला आरूढ करतात. तसं आता हा विषय बघितला ब्रह्ममीमांसाचा, तर ब्रह्ममीमांसाच्या विषयामध्ये किंवा या अजातवादामध्ये जर थोडा बारीक विचार केला तर प्रलय काळी की ज्या वेळेला ह्या पूर्ण सृष्टीचा प्रलय होईल त्यावेळेला तिथं समुद्र सुद्धा नाहीसा होऊन जातो. म्हणजे आपण बघितलं तर 71% पाणी आणि 29% जमीन, म्हणजे असा तो समुद्र आहे, नाही का. आणि तरी सुद्धा तो प्रलयाच्या वेळेला तो सुद्धा नष्ट होऊन जातो. जर समुद्र नष्ट होऊन जातो तर समुद्राला मिळणाऱ्या नद्या, ओढे, नाले ह्यांची काय गत असणार आहे, म्हणजे ते सुद्धा आपोआप नष्ट होत असणार आहेत, नाही का. तसं हा जो ज्ञानी आहे ह्याच्या दृष्टीने जर बघितलं तर त्रैलोक्याचा सुद्धा या ठिकाणी प्रलय होतो, नाही का. बाबा सांगतात त्या विराट रूपाचा सुद्धा त्या ठिकाणी प्रलय होतो. तर मग इथे छोटी छोटी ज्या गोष्टी आहेत त्याचं तर काय राहणार आहे, नाही का. म्हणून त्रैलोक्य सुद्धा नाहीसे होते ते बोध ज्ञानाच्या दृष्टीपुढे देह आणि देहाच्या संबंधाने ज्या होणाऱ्या क्रिया आहेत त्या तरी कशा राहतील, समजते का बघा. म्हणजे जर त्रैलोक्यच नाहीये तर त्या त्रैलोक्याच्या आतमध्ये असणारा देह आणि देहाच्या संबंधाने होणाऱ्या क्रिया ह्या सगळ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रलय होत असतो. आणि असा जो प्रलय आहे म्हणजे देहच जर बाद झालेला आहे तर देहाच्या संबंधानं होणाऱ्या क्रिया किंवा देहचेष्टा तरी कशा शिल्लक राहतील, नाही का. पण आता हा जो भाव आहे हा ज्ञानाचा भाव आहे. पण आपण काय करतो की ते मी केलं किंवा माझ्यामुळे होते किंवा माझ्यामुळे असं झालं, आपण त्या ठिकाणी ते स्वतःवरती घेतो, स्वतःला लावून घेतो. का तर आपल्या ठिकाणी स्वात्म विवेक नाहीये, नाही का. म्हणून स्वात्मभावाच्या अविवेकामुळे अज्ञानाकडून अशा क्रिया होतात. तेच ज्ञानी हे स्वात्मभावाच्या विवेकावरती असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी ह्या देहचेष्टा ह्या पूर्णपणे ज्ञानाच्या आधारित आहे हा भाव होतो. आणि असा भाव झाल्यामुळं ते भक्तीच्या सहज स्थितीरूप समाधीमध्ये असतात. म्हणजे त्यांच्याकडून सहजपणे भक्तीच होत असते या ठिकाणी, असा या ठिकाणी विषय आहे. म्हणून भक्ताच्या या सहस्थितीरूप समाधीलाच अखंड समाधीत म्हटलेले आहे. आणि या अखंड समाधीमध्ये त्याला मी किंवा माझ्या देहाच्या संबंधानं असणारे जे काही लचांड आहे, मग माझा मामा असेल, माझे चुलते असतील, माझा मुलगा असेल, काय अजून बायका मुलं जे काय सगळं लचांड आहे आणि त्या लचांडाच्या ठिकाणी जर काय अधर्म होत असेल तर त्या ठिकाणी तो माझं म्हणत नाही, रोखठोक. बाबाने मला सांगितलं आपल्याला की नाही घरातला माणूस आहे म्हणून त्याला सौम्य भाषेत सांगायचं
आणि बाहेरचा माणूस आहे म्हणून त्याला कठोर भाषा वापरायची, मग झाला अर्जुनच, नाही का. म्हणजे अर्जुनाला पण हाच भ्रम झाला होता, हे माझे म्हणजे अधर्म होतोय तरी सुद्धा माझा चुलता आहे, अधर्म होतोय तरी सुद्धा माझा चुलत भाव आहे, अधर्म होतोय तरी सुद्धा माझे गुरु आहेत, अधर्म होतोय तरी सुद्धा माझे पंजोबा आहेत. म्हणजे हा या ठिकाणी त्याच्या ठिकाणी भाव नसतो, कारण भगवंतानी त्याला हा पूर्ण बोध करून त्याला स्वात्मभावावरती आरूढ केल्यामुळे तो ह्या सर्व देहचेष्टेतून अलिप्त असतो. आणि आता मला केवळ निर्धारित कर्म करायचं. निर्धारित म्हणजे काय? भगवंतानी मला हे सांगितले, किंबहुना भगवंताच्या धर्म स्थापित करण्याच्या कार्यामध्ये मी फक्त एक निमित्त आहे आणि जसं भगवंत सांगतील तसं मला करायचं आहे. तोच भाव या ठिकाणी श्रीपाद बाबांनी आणि बाबांनी आपल्यामध्ये भरवला असल्यामुळं की हा विश्वात्मके देवे साधक मंडळी सुद्धा हे आत्मबुद्धीने त्या आचरणावरती आरूढ आहेत आणि त्या आचरणावरती आरूढ असल्यामुळं त्यांच्याकडून होणारी जी क्रिया आहे त्याचा जर विचार केला आपण तर जसं अर्जुनाला अलिप्त भावावरती ठेवून युद्ध करून घेतलं तसंच बाबा आपल्याकडून, जसं आता जर विचार केला निसर्गाचा तर या प्रदूषणामुळं आकाशच फाटले, आभाळच फाटले तर त्याला ठिगळ कुठे लावणार, नाही का. तरी सुद्धा मागच्या वेळेला जसं मागच्या प्रवचनामध्ये झालं की आभाळ फाटलेलं असलं तरी सुद्धा हा प्रयत्न जे विश्वात्मके देवे साधक मंडळी करतायत त्याच्या पाठीमागं महात्म्यांनी त्यांना स्वात्मभावावरती स्थिर केलेला आहे, ब्रह्मभावावरती आरूढ केलेला आहे आणि म्हणून हे आचरण त्यांच्याकडून होते, नाही का. या ठिकाणी मला सांगायला धाडस करावं असं वाटेल की महाराष्ट्रामध्ये किंवा अखंड भारतभर बरेच संप्रदाय आहेत, बरेच पंथ आहेत, बरेच छोटे छोटे गट आहेत, प्रत्येक जण ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतो, परंतु खऱ्या अर्थानं आचरणावरती स्थिर किंवा निर्धारित कर्मावरती आरूढ होऊन कर्म करणारी किती मंडळी सापडतील. एवढा मोठा संप्रदाय 10-20 लाख लोक दरवर्षी इकडून पंढरीला, पंढरपुरातून इकडं असं ये जा चालू असते, नाही का. तरी सुद्धा त्यांच्याकडनं अशी एखादी बुद्धी होत नाही बाबा जाताना ह्या रोडला काय झाडं लावा होती आणि येताना झाडं लावत यावं का, तर त्या ठिकाणी कुठेतरी अजूनही भेद आहे, ब्रह्ममीमांसा समजलेलं नाही. देव, ईश्वर, निसर्ग आणि सद्गुरू एक आहे ह्या भावावरती आरूढ करणारा त्यांना कोणी भेटलेलं नाही असंच म्हणावं असं वाटेल, नाही का. आणि म्हणून आपण या ठिकाणी भाग्याचे आहोत, कारण अशा भावावरती आरूढ करणारे सच्चिदानंद श्रीपाद बाबा सारखे महात्मे या ठिकाणी आम्हाला भेटले. त्यांच्या चरणी साष्टांग कोटी कोटी दंडवत. म्हणून असा हा विषय समजून घेत असताना आता त्या ज्ञानांच्या लक्षणामधला पुढचा जर टप्पा आपण बघितलं तर एक झालं की तो स्वात्मभावावरती आरूढ आहे. मग आपल्याला वाटताना काय वाटतंय, अरे ते तर आमच्या बरोबर येतात, गाडीत बसतात, घरी येतात, आमच्या घरामध्ये गप्पा मारतात, आमच्यासारखेच कपडे घालतात, डोंगरावर येतात, जेवायला बसतात, नाही का. म्हणजे सगळं आपल्यासारखंच आहे. कारण मुळामध्ये अशा ज्ञानी मंडळीकडे बघण्याचा आपला जो भाव आहे तो भाव असा झालेला आहे की कोणतरी भगवे कपडे घातलेला, मस्तपैकी केस वाढवलेला नाही, तो भगवत भावावरती आरूढ, तरी पण श्रीकृष्णाचं सोंग घेणारा, नाही का. इथं असं जसं श्रीकृष्णाचा टोप आहे तसा टोप लावून साधकांच्या पुढं काहीतरी पाण्याचा फवारा उडवून, हा जसा तो श्रीकृष्ण क्रीडा करायचा तसा हा क्रीडा करतोय, आपलं वय काय झालं, आपण काय करतोय याचा भाव नाही. आणि मग अशी मंडळी नंतर पुढं ही व्यभिचारी भक्तीमध्ये गणली जातात आणि त्यांच्याकडून व्यभिचार होऊन ती मंडळी कुठेतरी तुरुंगामध्ये खितपत पडतात, नाही का. असं आपण पाहिलेलं आहे. तसं या ठिकाणी नाही, ते वर्तते देही असते तरी देहीना माझ्या ठाई अशा भावावरती आरूढ असल्यामुळं किंबहुना ते जरी द्वैतरूप व्यवहार करत आहेत असं जरी आपल्याला वाटलं तरी त्यांच्या द्वैताच्या अंगणामध्ये अद्वैत नांदत असते. काय नांदते? कोण नांदते? अद्वैत नांदते. म्हणजे अखंडपणे अद्वैत भावावरती आरूढ असल्यामुळे अद्वैत ज्ञानावरती, म्हणजे जे दिसतंय दिसत नाही, आहे नाही, ऐकायला येतं ऐकायला येत नाही, ते सगळं तो भगवंतच आहे, तो ईश्वरच आहे, अशा अखंड भावावरती आरूढ असल्यामुळं त्यांच्या अंतःकरणामधून त्या भगवंताची सेवा व्हावी, त्याच्या ठिकाणी त्याचं संवर्धन व्हावं हा भाव निर्माण होतो. आणि हा भाव निर्माण झाल्यामुळं त्यांच्याकडून ती तशी सेवा किंवा तशी भक्ती होत असते. आणि म्हणून ते जे ज्ञानीपुरुष असतात त्या ज्ञानीपुरुषांचा भेदव्यवहार हा अभेद ब्रह्मात्म बुद्धीने होत असतो. आणि अभेद ब्रह्मात्म बुद्धीने भेदव्यवहार होत असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी जो आहे तो म्हणजे विषय आणि विषयी हा भाव त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे मी विषयी आणि हा विषय हा भाव त्यांच्या ठिकाणी नाही. आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे की विषय विषयी हे एकच झालेले आहेत. म्हणजे किंबहुना अशा ज्ञानाच्या पुढे ज्यावेळेस एखादा विषय येतो, नाही का. आता आपण म्हणतो बाबा त्या वस्तूकडे आपण कुठल्या नजरेने पाहतो त्याच्यावरती ठरतं, नाही का. आता आपल्या याच्यामध्ये जर विचार करायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला आपण जेवत असताना किंवा हे करत असताना काही आपल्याला
काही वस्तू समोर येतात मग त्या वस्तू त्या ज्ञानी ज्यावेळेस खायला घेतो त्यावेळेला ती भोग पुरवणारी एक वस्तू असा त्याचा भाव न होता हे ब्रह्म आहे जे आलंय ते समोर ते ब्रह्म आहे ती भाजी भाकरी नाहीये ते अन्न नाही तर ते पूर्ण ब्रह्म आहे अशा दृष्टीने ते त्याच्याकडे बघतात म्हणजे विषय म्हणून बघत नाहीत आणि आपण ते खात असताना मात्र त्याचा विषय म्हणून घेऊ हा काय चांगलं झालंय हा काय चांगलं झालंय असा ज्ञानाचा भाव नाही आता जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला आपण जेवत असताना असं होतं की आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी एक वेगळा भाव असतो आणि तेच बाबा खात असतात बाबा खाऊन हा काय नाही आणि इकडे काहीतरी खरं किंवा आळणी असते नाही का म्हणजे तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं जेवले आणि जेवल्यानंतर परत आवली जेवायला बसल्या नाही का आणि म्हटलं तुकाराम महाराजांना जेवला तुम्ही हो जेवलो म्हणजे तुम्हाला एवढं नाही का कळलं त्या जेवणामध्ये मीठ नव्हतं हो म्हणे काय जाणवलं नाही म्हणे खाल्लं मी बरोबर खाल्लं नाही का म्हणजे त्या ठिकाणी जर एक अन्न म्हणून खात असता तर मग मीठ कमी हे जाणवलं असतं नाही का पण त्या ठिकाणी विषय आणि विषयी हा भावच नाही आहे त्या ठिकाणी केवळ पूर्ण ब्रह्म जे काय दिसतंय ते खलवितम ब्रह्म आहे त्याच्यामुळे जे समोर आले ते खायचं त्यामुळे मीठ आहे का नाही किंवा काय तिखट आहे का नाही हा भाव त्यांच्या ठिकाणी नसतो म्हणून असे जे ज्ञानी असतात ते त्यांच्या अंगणामध्ये अद्वैत नांदत असतं अद्वैत भाव म्हणजे ब्रह्मभाव आणि ब्रह्मभावाचंच कैवल्य ही संज्ञा आहे मला वाटतं भगवत भावामध्ये चला कल्पतरुचारव ह्याच्यामध्ये 12 प्रकारे सद्गुरू कशा कृपा करतात हे आपण जाणून घेतलेलं आहे त्याच्यामधला छायानिधी बरोबर का बरोबर ना छायानिधी हा पक्ष आपण पाहिलेला आहे म्हणजे सद्गुरू कृपा करत असताना छायानिधी ह्या तत्वाने कशी कृपा करतात तर तो एक असा पक्षी आहे तो पक्षी वर उडत असताना जर तुमच्या त्याच्या अंगावर त्याची सावली पडली अप्पा तो पक्षी उडत असताना जर शोधा असा पक्षी एखादा जर पक्षी जर त्याची सावली पडली तर तुम्ही काय होता सम्राट होता या जगाचं सम्राट होता नाही का बघा आणि तेच जर त्याच्याऐवजी म्हणजे आता ते पक्षाची सावली पडली तर तुम्ही असं सम्राट व्हाल पण तेच जर एखाद्या महात्म्याच्या मार्गदर्शनाखाली आला तर तुम्ही कैवल्य सुखाचे सम्राट होता नाही का मग आता कैवल्य पदवी कशाला दिलेली आहे तर ब्रह्मभावाला मग सद्गुरू काय करतात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती सद्गुरू काय करतात सद्गुरू वाचून सापडण्यास होय धरावे ते पाय आधी आधी आपणासारखे करीती तत्काळ नाही काय वेळ तया लागी ते परब्रह्म मूर्ती आहेत ना साधकाला सुद्धा तू ब्रह्मच आहेस ह्या भावावरती आरूढ केल्यामुळं साधकाचा सुद्धा ब्रह्मभाव होतो आणि ब्रह्मभावालाच कैवल्य ही संज्ञा आहे बघा मग कैवल्य पदाचं सम्राट व्हायचं म्हणजे अजून आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना आहे का अशी अजून कुठला तरी राजवाडा भेटेल बंगला भेटेल कुठला आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी वैभव भोगायला भेटेल असं नाहीये ते आणि जर संतांचा विचार केला शेवटपर्यंत कुठंतरी ते साधेपणा सामान्यात राहून असामान्यपणे ते कार्य करत राहिलेले आहेत आपली जर अपेक्षा असा असेल आज एवढा गट आहे उद्या अजून एवढा मोठा गट व्हावा आज नुसता महाराज आहे उद्या कुठला तरी अजून भागवताचार्य महाराज व्हावा तर समजायचं आपलं जे हाव आहे ती वेगळ्या दिशेने कुठेतरी चालू आहे आणि म्हणून अशा जे ज्ञानाचं लक्षण आहे त्या ज्ञानाचं लक्षण जे आहे ते म्हणजे कुठल्याही वस्तूला पाहिलं तरी त्या वस्तूमध्ये त्यांच्या दृष्टीला वेगळेपणाचा अनुभव येत नाही नाही का म्हणजे जसं आता आपण इथे एक उदाहरण बघूया आणि उदाहरण घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण सगळेजण आता आजकाल थोडंसं महाग झालंय पण तरी पण सोनं बनवल्याशिवाय राहत नाही आहे का नाही किती जरी महाग झालं तर सोनं हा प्रीतीचा विषय असं म्हणलं की हरकत नाही थोडा वेळ सोनं बनवल्याशिवाय राहत नाही दागिने बनवल्याशिवाय नाही का मग असं जर तुम्ही दागिने बनवणाऱ्याकडे गेला त्याला आपण सराफ म्हणतो सराफाकडे बनवायला गेला दागिनं आणि सराफाला जर बनवायला सांगितलं काय बाबा एक सोन्याचा बाहुला बनव आणि एक सोन्याची बाहुली बनव आता बाहुला पुल्लिंग आहे बाहुली स्त्रीलिंग आहे आणि अजून काहीतरी असं एक दागिना सांगा की त्याला काही लिंगच नाही मग आता सराफाला सांगितलं 1 किंवा 100 ग्रॅम सोन्याचा बाहुला नवरा 100 ग्रॅम सोन्याची नवरी असं बनव आता हा पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी असल्यामुळं सराफ काय तुम्हाला म्हणणार आहे का हा बाहुला आहे ह्याची किंमत 50,000 तोळा आणि ही बाहुली आहे ह्याची किंमत 30,000 तोळा असं असतं सगळ्यांनी बाहुले बनवले असते नाही का म्हणजे सराफाच्या दृष्टीनं काय बघतोय तो पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे देव आहे का भक्त आहे म्हणजे रामाची मूर्ती बनवले की मारुतीची मूर्ती बनवले आणि हत्ती बनवले का गाढव बनवले का घोड्याची मूर्ती बनवल्या का कुत्र्याची मूर्ती बनवल्या म्हणजे तुमच्या दृष्टीने हत्ती जरी श्रेष्ठ असला आणि गाढव जरी असं गर्दब असलं तरी सुद्धा सराफाच्या दृष्टीनं सोन्याचा हत्ती आणि सोन्याचा गाढव 100 ग्रॅमची किंमत एकच तसं ज्ञानाच्या बुद्धीला
हे सगळं एकच परब्रह्म तत्व दिसतं. मग त्या ठिकाणी कोण डॉक्टर असेल, कोण इंजिनियर असेल, कोण शिक्षक असेल, कोण शेतकरी असेल, कोण गृहिणी असेल, कोण लहान असेल, कोण हे असेल, नाही का. म्हणजे भक्त प्रल्हादालाही तेच बोध करतात, ध्रुव बाळालाही तेच बोध करतात. आणि कोणी जरी शेवटच्या क्षणी आलेलं असलं जायला तरी त्याला तेच बोध करतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी भेद नाही आहे. आणि म्हणून असा हा जो ज्ञानी आहे, तो ज्ञानी किंवा जे महात्मे आहेत ते महात्मे ह्या भावावरती स्थिर असतात. आणि म्हणून त्यांच्या संदर्भानं विचार करायचं म्हटलं तर त्यांच्या ठिकाणी हा भेद अजिबात नसतोय. आणि अशा अभेदभावावरती जे रूढ आहेत, आरूढ आहेत, त्या महात्म्यांचा सगळीकडे बघण्याचा जर दृष्टिकोन बघितला तर सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी हा असाच भाव असतो त्या ठिकाणी. म्हणून जर आपण एक दुसरं जर उदाहरण बघितलं, कधी काही जर तुम्ही लेणी बघायला गेला असेल डोंगरामध्ये, जात आहे का? मग लेणी जर बघायला गेला डोंगरामध्ये तर त्या डोंगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लेणी असतात. कुठल्या देवाचा काय गण आणि त्याचा परिवार इकडे दाखवलेला असतो, कुठल्या तरी राक्षसाचं कुळ इकडे दाखवलेलं असते, पुढं अजून सिंह वगैरे ते असे काहीतरी वेगळे दाखवलेले असतात. आणि जर बारीक जर विचार केला किंवा महात्म्यांनी ज्या ब्रह्मभावावरती तुम्हाला आरूढ केलंय त्याचा जर विचार तुम्ही करायला लागला, अरे जरी सगळं जरी वेगवेगळे देव गण राक्षस त्यांचा परिवार जरी असलं तरी आहे मात्र तो त्या डोंगरातला एक दगडच. म्हणजे एकाच दगडात देव पण बनवलाय, एकाच दगडामध्ये गण पण बनवलेत, एकाच दगडामध्ये त्याचा परिवार बनवलाय, त्याच्यामध्ये त्याच्या राण्या काय जे काय देवी देवता वगैरे असतील तेच, आणि एकाच दगडामध्ये त्या ठिकाणी राक्षस गण सुद्धा बनवलेले आहेत. म्हणजे दगड वेगळा आहे का? राक्षसामध्ये असणारा दगड काय काळा बसव बनवलाय आणि देवामध्ये असणारा दगड काय त्यांना त्या लेण्यामध्ये पांढरा आहे का, झालेला आहे का? देवाची मूर्ती म्हणून दगड आपोआप पांढरा झाला असं काय आहे का? नाही. तसं हे ब्रह्मज्ञानी महात्मे जे असतात ते महात्मे त्या सर्व सृष्टीतल्या पदार्थाकडे एकाच दृष्टीने एकाच ब्रह्मभावाने पाहत असतात. आणि म्हणून ब्रह्मबुद्धीला निरनिराळ्या आकाराच्या निरनिराळ्या वस्तूत ब्रह्मच दिसतं. आणि अशा ब्रह्मबुद्धीवरती किंबहुना असे जे श्रेष्ठ गुरुपरंपरेतले महात्मे जे असतात ते साधकाला किंवा साधकाच्या बुद्धीला अशा ब्रह्मभावाला जोडतात. आणि हा विषय मला वाटतं हा पहिल्यापासून विश्वात्मके देवी साधक मंडळी अनुभवत आहेत, नाही का. म्हणजे ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणापासून ब्रह्मभावावरती असल्यामुळं मुक्तच आहे, नाही का. आणि ह्या मुक्त स्थितीचा अनुभव साधक मंडळी घेत आहेत, कारण त्यांना असा हा जो ब्रह्ममीमांसा आहे, हा जो अमृत अनुभवाचा जो विषय आहे, हा विषय आजकाल नव्हे तर तुम्ही संत मायबाप या ग्रंथापासून हा विषय या ठिकाणी भरवण्याचं चालू आहे. आणि म्हणून तुम्ही संत मायबाप असेल, विश्वात्मके देवे असेल, ज्यामध्ये बाबांना फक्त एका रूपामध्ये न बघता ते माझे बाबा आता विश्वात्मके देवे म्हणजे विश्वात्मक कसे आहेत हा दाखवण्याचा पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. नुसतंच इतर मंडळीसारखं बाबांचा फोटो, त्याच्या पुढे आपला फोटो, त्याच्या पुढे अजून आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा फोटो, असं या ठिकाणी तत्वज्ञानाचा किंवा असा अवडंबर करण्याचा या ठिकाणी विषय नाही आहे. तर त्या साधकाला तळमळीनं ब्रह्मभावावरती आरूढ करून त्यांच्याकडनं निर्धारित कर्म आणि त्याचबरोबर परमात्म्यामध्ये सुद्धा उपाधिरहित आनंद कसा घ्यायचा याचीच शिकवण या ठिकाणी आम्हा सर्वांना मिळत आहे, नाही का. आणि म्हणून म्हणजे सहज जर विचार केला तर असं जे काय आपलं स्वरूप आहे की जे स्वरूप ज्याच्या ठिकाणी जरी द्वैतरूप व्यवहार दिसायला जरी होत असले तरी त्याच्यामध्ये काय होतंय तर अद्वैत नांदत आहे. आणि अद्वैत नांदत असल्यामुळे आपला जो भाव आहे हा भाव हा अभेद भाव झालेला आहे. आणि म्हणून आपण सद्गुरु कृपेने जड मूळ वाचिक पंडित दुराचारी कोणी असू द्या, नाही का, हो का, म्हणजे जरी दुराचारी असले तरी होते जीवनमुक्त हेळा मात्रे, हो का दुराचारी पंडित ज्ञानी असं प्रमाण आहे मला संतांचं एक, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. म्हणजे अशा महात्म्यांच्या जर सानिध्यामध्ये आलं, त्यांच्याकडून ही रीत जर समजून घेतली तरी जड मूळ वाचिक जे असतात ते लगेच जीवनमुक्त होतात, किंबहुना जडपणा त्यांचा जाऊन लगेच ते स्वस्वरूपावरती आरूढ होतात, नाही का. आणि त्यासाठी जडपणा का आलेला आहे याच्यावरती आज थोडं चिंतन बाबाने आपल्याला सांगितलेलं आहे की जडपणा का आला आहे तर जडपणा येण्यासाठी काहीतरी घटना घडलेली आहे, काहीतरी प्रसंग घडलेला आहे, काहीतरी ज्याला अधर्म आचरण झालेलं आहे, नाही का, काहीतरी काम्यकर्म झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याला ब्रह्मस्वरूपाचा विसर पडला. ज्या ब्रह्मतत्वावरती आरूढ केलेला आहे त्याचा विसर पडून त्या ठिकाणी त्याचं रूपांतर आहे ते जडामध्ये झालेलं आहे, नाही का. जड म्हणजे काय, आता आपण त्या अहिल्याचं जर उदाहरण घेतलं, नाही का, आईला शिळा होऊन पडली होती. मग आता आपल्या नजरेमध्ये असं आहे की बाबा आईला शिळा होऊन पडली होती म्हणजे आईला खरंच दगड होऊन पडली होती का?
नाही का. अजून आपल्या नजरेपुढे दगड नाही, ती देहामध्येच होत्या, पण देहामध्ये असताना सुद्धा स्वस्वरूपाचा विसर पडून ते जडत्व आलं. त्याला नाम आपण दगड किंवा शिळा म्हणतो आपण, नाही का. म्हणजे ते एक रूपक वापरलं इथं. आणि त्या रूपकाचा किंवा त्या जडत्वाचा ज्या वेळेला त्या भगवंतानं किंवा त्यानं समोर त्या महात्म्यानं समोरासमोर येऊन ज्यावेळेस त्यांना ते नाम दिलं, स्वस्वरूपाची ओळख करून दिली, स्वस्वरूपाचं स्मरण करून दिलं. कारण स्वस्वरूपाचं विस्मरण झालं होतं काहीतरी अनाचरणामुळे. म्हणून आचरण किती महत्वाचं येतं या ठिकाणी. बाबा खूप आचरणावर जोर देतात, कारण आचरण जर एकदा घसरलं तर जडत्व यायला वेळ लागणार नाही. म्हणजे जरी ऋषीपत्नी होत्या तरी पण जडत्व आलं, नाही का. म्हणजे असं कोणी समजू नये की मी महाराज आहे. आता ऋषीपत्नी आणि इथं महाराज घेऊ आपण, नाही का. मी महाराज आहे, मी कीर्तनकार आहे, मी असा आहे, मी तसं आहे, असं कोणी समजू नये. जडत्व यायला अजिबात वेळ लागत नाही, विपरीत ज्ञान व्हायला अजिबात वेळ लागत नाही, आणि शिळा होऊन पडायला अजिबात वेळ लागत नाही. तिच्या वेळेला तसं तिचं पुण्यकर्म होतं. ते आले महाराज, त्यांनी नाम दिलं आणि त्यांना स्वस्वरूपावर परत आणलं. आपल्याला परत 184चा फेरा आणि कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून याच देही याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा असा विषय आहे. आणि म्हणून ध्येयाश्रित गुण असल्यामुळे आता काय येतं विषय, ब्रह्ममीमांसाचा विचार करता हे जे काय गुण आहेत हे गुण ध्येय आश्रित आहेत. ध्येय हा प्रारब्ध कर्मामुळे मिळालेला आहे, आणि या ध्येयाश्रित गुणांनी आपल्याकडून काहीतरी त्या भगवंताचं स्मरण करताना, स्तवन करताना, भजन करताना काहीतरी आपण शब्द वापरतो. आणि शब्द जे वापरतो, जे जे काय म्हणून आपण शब्द वापरू ते शब्द त्या भगवंताची, परब्रह्माची स्तुती म्हणून करतो आपण. पण ते शब्द एवढे मर्यादित असतात की त्याची स्तुती होण्याऐवजी निंदाच होते. म्हणजे जे काय शब्द तुम्ही वापराल त्याने त्याची निंदाच होत असते. तरी पण ते परब्रह्म एवढं म्हणजे कोमल आणि एवढं उदार आहे की बाबा ह्या स्तुती करणाऱ्याची किंवा देह धारण केला असल्यामुळे त्याची अल्पबुद्धी आहे, अल्पबुद्धीनं तो आपली स्तुती करतोय. म्हणून निंदात्मक असलेले शब्द सुद्धा ते परब्रह्म तत्व स्वीकारते, त्याचा स्वीकार करते. का तर म्हणे जे काय स्तुती करतात त्यांची अल्पबुद्धी आहे, अल्पबुद्धीला चलो माफ कर दिया जाय, नाही का. या भावानं ते निंदात्मक शब्द जर असलं तरी त्यांना स्तुती वाटून घेतात, नाही का. आणि म्हणून त्या ब्रह्माला ती स्तुती स्वीकारावी लागते, नाही का. म्हणजे असं कोणी समजू नका की आम्ही देहावर आलोय किंवा असं नाही. तो जो आहे ना, फक्त आपला जर अंतकरणातला भाव भगवत भाव झाला असेल तर तुमचे शब्द जरी, नाही का, बाबा सांगतात जर भगवत भाव झाला असेल तरी दगडाला समजून दगडाला जरी पूजलं तरी तो म्हणतोय तो मलाच, तो तुमचा भाव त्याच्यापर्यंत जाऊन पोचतोय. तसं ते काय म्हणते, स्वीकारते, ते जे काय स्तुती असेल ते स्वीकारते. आणि म्हणून अशा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अद्वैतवाद असेल तर देव आणि भक्त, भक्त आणि देव अशा फक्त वेगळ्या भास हा वेगळा भास आहे. हा वेगळा भास करून आभासावरती राहून देव आणि भक्त या द्वैतामध्ये राहून फक्त त्या देवभक्ताच्या माध्यमातून आनंद लुटायचं काम या परब्रह्म तत्वाचं चालू आहे. आणि ब्रह्माच्या लीलेमध्ये, अशा ब्रह्माच्या लीलेमध्ये जर आपण बघितलं तर देव पण आहे आणि भक्त पण आहे. देव पण तोच आहे, भक्त पण तोच आहे, नाही का. एकोम भाऊसे असं असल्यामुळं त्याला वाटलं की मलाही काहीतरी आनंद मिळाला पाहिजे, आनंद भोगायला भेटला पाहिजे. त्यामुळं त्यानं काय केलं, स्वतःच तो झालेला आहे, नाही का. म्हणजे सद्गुरू स्वतः शिष्य झाले, देव स्वतः भक्त झाला. म्हणजे मागच्या वेळेला आपण बघितलं की बाबा या विश्वामध्ये त्यानं काय निर्माण केला, सुगंध निर्माण केला. आता जर सुगंध निर्माण केला तर सुगंधाचा भोग घेता यायला पाहिजे. मग सुगंधाचा भोग घेणार कोण आहे, नाक आहे किंवा भ्रमर आहे, नाही का. भ्रमर रसाचं नाक पाहिजे, नाकाशिवाय सुगंध कळणार नाही तुम्हाला. म्हणून सुगंधाची नाक झाले, काय सुगंध स्वतःच नाक झालं. तसं देव आहे, देवाला वाटतं की भक्ती करावी, भक्त झाला. म्हणजे देव आणि भक्त वेगळा नाही येतं. म्हणून भक्त होऊन तो काय म्हणतो, तू देव मी भक्त ऐसे करी, कारण त्याला त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा, नाही का. असा हा या ठिकाणी विषय आहे. आणि म्हणून हा विषय आपण समजून घेत असताना या ठिकाणी काय सांगितले बघा पुढे आता, भगवत भाव, आत्मभाव, ब्रह्मभाव, ब्रह्मबुद्धी, ह्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत. समजते का बघा. भगवत भाव, आत्मभाव, ब्रह्मबुद्धी आणि ब्रह्मभाव. वेगवेगळी लोक वेगवेगळ्या संबंधांना वेगवेगळ्या ठिकाणी हे शब्द वापरत असतात. आपण भगवत भाव हा शब्द भगवत भाव ग्रंथ आणि भगवत भाव सेतूमध्ये साधकाला त्या भावावरती आरूढ करण्यासाठी वापरलाय. म्हणजे ह्या काय संज्ञा आहेत आणि ह्या संज्ञांना एकाच अर्थानं ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धी ब्रह्मविद्येला जोडली की त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे तो ब्रह्मविद्वरायण होतो. टप्प्याटप्प्यानं तो ब्रह्मविद्वर आणि ब्रह्मविद्वरायण होतो.
आता ब्रह्मविद्वारायण म्हणजे काय की ज्याची बुद्धी या विश्वामध्ये फक्त एक ब्रह्मतत्वच जाणते, बाकी त्याला काय माहित नाही, त्याला प्रकृती पुरुष काय माहिती नाही, काही भेद नाही, जीव शिव काय नाही, फक्त एक पुरुष एकच ईश्वर एकच तत्व आहे असं जाणते ते ब्रह्मविद्वारायण. म्हणजे या ठिकाणी भगवत भावित तेच तो काय करतो नाही, हे देव ईश्वर निसर्ग एकच आहे, एकच तत्व भरलेलं आहे असं आहे. आणि म्हणून असा या भावावरती जो ज्ञानी आहे किंवा या भावावरती आलेला जो भक्त आहे, त्या भक्ताचं जर लक्षण जर आपण बघितलं तर या लक्षणामध्ये साधारणपणे तुमच्या लक्षात येते का बघा, बाबांचं एक वाक्य असते, काय वाक्य असते आठवते का बघा, पाऊल ठेवेल तिथे तीर्थक्षेत्र, बसेल तेथे व्यासपीठ, उभा राहील तेथे नारायणाची गादी आणि बोलेल ते महावाक्य. कुणाबद्दल बोललं हे? जो भगवत भाव, ब्रह्मभाव, आत्मभाव, ब्रह्मबुद्धी हे त्यावरती जो आरूढ आहे असा जो ज्ञानी आहे, अशा ज्ञान्यानं उभा राहील तिथं नारायणाची गादी, पाय ठेवील तेथे तीर्थक्षेत्र, बोलेल ते महावाक्य आणि बसेल ते व्यासपीठ. हा अनुभव आहे आणि हा अनुभव हा आपल्याला त्यांनी नुसतं सांगितलेला नाही आहे, तर तोच अनुभव आपल्याला सुद्धा दिलेला आहे त्यांनी. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला बघितलंय की काही महाराज मंडळी स्वतःचं सिंहासन घेऊन इतर कार्यक्रमामध्ये जातात आणि तिथं त्यांना मोठी खुर्ची लागते आणि मग बसून काहीतरी प्रवचन किंवा करण्याचं नाटक करत असतात. तसं इथं नाही आहे. बाबांचा जो हा जो ज्ञानयज्ञ सोहळा आहे ह्याच्यामध्ये कुठेही अगदी सिद्धोबाचा डोंगर असेल किंवा इकडे मुंबईमध्ये पांडवकड्याचा डोंगर असेल, डोंगरावरती झाडाखाली कुठेही बसून बसल ते व्यासपीठ हा विषय अखंडितपणे चालू असतो. आणि अखंडितपणे हा विषय चालू असतो याचाच अर्थ असा आहे की बाबा ते ज्ञानी हे जिथं जाईल तिथं त्यांच्यासाठी ते तीर्थक्षेत्र असते, जिथं जाईल त्यांच्यासाठी व्यासपीठ असते. किंबहुना त्यांच्याकडून होणारं जे काही क्रिया आहे तेच जर आपण माऊलीच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर बोलेल ते स्तवन, जे शब्द ते बोलतील ते सद्गुरु स्तवनच आहे, ते ईश्वराचं स्तवनच आहे. देखेल ते दर्शन, जिकडे बघेल ते दर्शनच आहे त्यांच्यासाठी. म्हणजे ते झाड आहे म्हणून बघणार नाही, ते ब्रह्म म्हणूनच बघणार. आणि ज्यावेळेस ते ब्रह्म म्हणून बघतो तेच दर्शन आहे, नाही का. त्याच्या पुढे जर गेला आपण तर तो जो काय करेल तीच पूजा आहे, नाही का. पूजा म्हणजे आपल्याला काय वाटतंय असं काहीतरी पूजेचे ताट हार तुरे वगैरे असं घेऊन काहीतरी त्या देवाच्या मूर्ती पुढे उभा गेला पाहिजे आणि त्या देवाला हार नाही, तो जे काय करेल ते पूजा आहे. मग आता तुम्ही कसली पूजा करता, तुम्ही दररोज किती हार घालता, नाही का. कुठं असते पूजा? डोंगरावरती आपली पूजा चालू असते, नाही का. हा जो भाव आहे हा भाव श्रेष्ठ आहे. आणि अजून त्या रूपामध्येच त्या मूर्तीमध्ये जर नंबर लावून आपण हार घेऊन उभा राहत असेल, हे न करता ते चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं असं नाही, पण हे असं आत्मभावानं जर व्यापक अर्थानं जर होत नसेल त्याची भक्ती, तर तेवढंच करत असेल तर ते मात्र चुकीचं आहे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर असा जो भाव आहे या भावावरती असल्यानंतर त्या महात्म्याच्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला म्हणतो आज गेलो पंढरपूरला चांगलं दर्शन झालं, आज गेलो शिवमंदिरात चांगलं दर्शन झालं. आता त्या ज्ञानाला जो ज्ञानी हा अखंड शिवभावावरती आरूढ झालेला आहे त्याला शिवमंदिरात म्हणजे शिवाचं दर्शन होण्यासाठी शिवमंदिरातच जाऊन दर्शन घ्यायची काही गरज आहे का? आणि तो शिवमंदिरात जाऊन म्हटलं आज नाही दर्शन झालं तर दर्शन झालं नाही का? अखंड शिवभावावरती जो आहे त्याला शिवमंदिरात जाऊन दर्शन झालं आणि शिवमंदिरात जाऊन दर्शन नाही झालं तरी तो अखंड त्या शिवदर्शनामध्ये किंवा शिवभावामध्येच असतो किंवा तो ब्रह्मस्वरूपावरतीच असतो. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बसेल ते व्यासपीठ, बोलेल ते महावाक्य, पाऊल ठेवेल ते तीर्थक्षेत्र आणि जेथे काय उभा राहील ते नारायणाची गादी आहे, नाही का. आणि म्हणून असा जो सोहळा आहे हा सोहळा त्याची दृष्टी जाईल तिकडे तो शिवयात्रेचा सोहळाच भोगत असतो. किंबहुना जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप ह्या भावावरती असल्यामुळे त्याच्या दृष्टीला सगळीकडे ब्रह्मच दिसते. आणि असं ब्रह्म दिसत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या ज्ञानाला शिवालयात जाऊन शिवदर्शन झालं किंवा नाही झालं आणि असं असलं तर त्या ठिकाणी तो भेद नाही. कारण त्या ठिकाणी ज्ञानी देव आणि भक्त हे या ठिकाणी वेगळं नाही आहे. इथं महाराजांचं एक प्रमाण आहे, एका अंगी दोन्ही झाली निर्माण. काय? एका अंगी दोन्ही झाली निर्माण, देव भक्त पण स्वामी सेवा, तुका म्हणे येते नाही भिन्न भाव, भक्त तोची देव देव तोची भक्त. म्हणजे या भावामध्ये उपासना होत असते त्यांची. म्हणजे त्या ठिकाणी वेगळेपणा नाही आहे. म्हणजे बऱ्याच मंडळींचं जे शिवपूजन किंवा जी
भक्ती चाललेली असते ते द्वैत भावावरती चाललेले असते. आणि संतांचे आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः ती शिववस्तू होऊन त्याला भजत नाही तोपर्यंत ते खरं भजन नव्हे. जोपर्यंत तुम्ही ब्रह्माला ब्रह्म होऊन ब्रह्मरूप होऊन भजत नाही तोपर्यंत ते खरं ब्रह्मपूजन होत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटले की आपल्याला देव आणि भक्त असं वेगळ्या भावाने न राहता शिवच होऊनी शिवाला यजावे ह्या भावावरती गेलं पाहिजे. आणि त्या भावावरती गेल्यानंतर जी उपासना घडते ती उपासना ही अमर्यादित असते. या उपासनेमध्ये या उपासनेमध्ये कर्म अजिबात शिल्लक राहत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का? कारण त्या ठिकाणी मी वेगळा पूजा करणारा कोणतरी आणि तो समोर आहे तो कोणतरी वेगळा असा भावच नसतो. आणि कर्ता भाव नसल्यामुळे अकर्ता भाव आहे आणि अकर्ता असल्यामुळे त्या ठिकाणी कुठलं कर्म त्याच्याकडून होत नाही किंवा त्याला कर्म फळ भोगावं लागत नाही आहे. का? तर या ठिकाणी देव आणि भक्त हा एकच आहे. आणि म्हणून ही जी उपासना आहे ही उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे आणि या उपासनाला दुसरी कुठली उपमा देता येत नाही. म्हणून मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्व प्राणी जे जे काही विषयभोग भोगत आहेत ते त्या विषयातलं सुख नाही आहे. आपल्याला काय वाटतं विषय सुख भोगतायत नाही का? तर विषयातलं सुख नाही आहे तर ते काय करतायत तर विषयभोगाच्या निमित्ताने अंशतः ब्रह्मानंदच किंवा आत्मानंदच भोगत असतात. मगाशी आपण बघितलं की महात्म्यांचं लक्षण सांगत असताना की समोर आलेला विषय हे त्याच्याकडे पाणी न पाहता किंवा काहीतरी भजी किंवा अशी वस्तू आहे हे न पाहता केवळ ब्रह्म आहे ह्या भावानं हे होतात. आणि तेच ज्ञानाचं लक्षण असतं की विश्वामध्ये जे जे काय भोग पक्षी प्राणी वृक्ष वेली झाडे यांच्यामधून जो काय भोग चालू आहे किंवा जे काय भोग घेतात असं आपल्याला वाटतं ते भोग नाही आहे तर ते काय आहे एक ब्रह्मानंदच त्या ठिकाणी सर्वजण घेत असतात. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे की या आत्मानंदामध्ये ज्ञानाच्या ठिकाणी उत्पन्न होणे किंवा लय पावणे या क्रिया या ठिकाणी घडत नाहीत. म्हणून येथे भक्तीचे प्रदर्शन किंवा अवडंबर संभवत नाही आहे. कारण असा जो ज्ञानी आहे ते आपण बघितलं आहे की तो पूर्ण जागृतीवरती असतो. कारण ज्या सोहमभावावरती तो आलेला आहे तो सोहमभावसुद्धा त्या ठिकाणी गळून पडलेला असतो. असं गळून पडलेला आहे तोच या ठिकाणी निरुपाधिक राहून केवळ त्या तत्वाचाच आनंद या ठिकाणी घेत असतात. म्हणून नावरूपाने वेगवेगळे भासणारे देव आणि भक्त हे एकच चैतन्य रूप आहेत हे सद्गुरू कृपेने आमच्या अनुभवाला आलेलं आहे. म्हणजे आम्हाला या देव आणि भक्त एकच आहे ह्या भावावरती कुणी आणलेलं आहे सद्गुरूने आणलेलं आहे. नाही का? आपणासारखे करती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे जरी आता आपल्याला ते काहीतरी नावानं वगैरे जरी हाका मारत असले तरी त्यांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी ही ब्रह्मच आहे. नाही का? म्हणजे बाबा म्हणायचे नाही का या भगवंताच्या मूर्ती असं कोणी नाही म्हणायचे की बाबा हे आहे नाही का. आणि म्हणून बऱ्याच वेळेला काय होतं की महात्म्यांची बघण्याची दृष्टी नाही का काही लोक असतात ओळख करून देताना द्वैत भावावरती हे आमचे साधक मी त्यांचा गुरु. पण बाबांचं तसं नाही. या ठिकाणी त्या ठिकाणी ते वेगळ्या अर्थानं किंवा केवळ या भगवंताच्या मूर्ती आणि तुका म्हणे सांगू किती ह्या भावावरती आरूढ असतात. आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडून जे काय आहे ते आनंद रूप अभेद ब्रह्माचा स्वात्मभाव त्यांच्यामध्ये निर्माण करतात. म्हणजे ते स्वतः त्या भावावरती असतात आपल्या ठिकाणी सुद्धा तो भाव निर्माण करतात. हा जो स्वात्मभाव आहे यालाच आपण अलौकिक अनुभव ह्याच्यामध्ये पण अनुभवलेला आहे की तुमच्या दारी समुद्र येतो की पाऊस येतो? समुद्र येतो नाही का. मग आपण त्याला म्हणताना काय म्हणतो पाऊस आला पण खऱ्या अर्थानं बघितलं तर समुद्र आहे. मग आता तुम्हाला असं जे अलौकिक ज्ञान आहे ह्या अलौकिक ज्ञान सांगण्यासाठी कोण येते तुमच्याकडे नाही का. हा विचार पण या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजे ते देहामध्ये आहे त्या देहाने अधिष्ठित आपण कोणतरी म्हणाल हे नाही का बाबा आहेत नाही ते महाविष्णूच आहेत नाही का. आणि तेच आपल्याला येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. म्हणून असा भाव झाल्यानंतर श्रीपादबाबांनी ज्यावेळेला ही क्रिया करून लाखो हजारो साधकांना या भावावरती आणल्यानंतर बाबांच्याबद्दल प्रेमभाव दाखवून आल्यामुळे बाबा काय म्हणतात या ठिकाणी की गुरुबोध करून गुरुदक्षिणा पण घेतली नाही. सद्गुरू राया गुरुत्वाने जेवढं तुम्ही श्रेष्ठ आहात तेवढेच आपल्या शिष्याला भाऊनदी पार करण्यात दयाळू आहात. जो तुमच्याविषयी दरिद्री आहे म्हणजे तुम्हाला शरण येत नाही तो द्वैताला सन्मुख असतो. म्हणून असे महात्मे आपल्या जीवनात आले. असे महात्मे आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्याकडून काय झालं पाहिजे आपण त्यांच्याशी सन्मुख असलं पाहिजे नाही का. कसं असलं पाहिजे सन्मुख असलं पाहिजे. म्हणजे झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो.
ह्या भावावरती आपण असलो पाहिजे. पण त्या ठिकाणी काय होतं की सन्मुख न होता बऱ्याच वेळेला थोडंसं ज्ञान झालं, थोडंसं विपरीत ज्ञान झालं की काय होतं, गुलाल तिकडं चांग भलं किंवा खोबरं तिकडं चांग भलं असं म्हणून काही महाराज मंडळी आम्ही आता श्रीपाद बाबांना मानतो, यांना मानत नाही असं करून चालले जातात, नाही का. का तर त्यांची अभिलाषा ही कुठंतरी कीर्तन प्रवचन मिळावं एवढीच असते. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की असं नाही आहे ते, म्हणजे ते जर अशा महात्म्याला जर जाणत नसतील तर ते त्यांचं दारिद्र्य आहे. म्हणजे माऊलींनी काय शब्द वापरला इथं, जो तुमच्याविषयी दारिद्र्य आहे, म्हणजे तुमच्यापासून दूर आहे, तुमच्या सान्निध्यामध्ये येत नाही, तुम्ही सांगितलेला मार्ग समजून घेत नाही, तुमच्या सांगितलेल्या विनियोगाच्या रीतीनं वागत नाही आहे, असा जो आहे तो विन्मुख आहे. आणि नामासी विन्मुख तो नर पापिया. नाम म्हणजे अजून काय वेगळं समजू नका. सद्गुरू महात्मे जे काय मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या मुखातून जे काय शब्द बाहेर पडत असतात ते महावाक्यच आहे. ह्या महावाक्याला तो विन्मुख आहे. लक्षात आहे का. म्हणजे विन्मुख कशा अर्थानं, अशा अर्थानं, दरिद्री कशा अर्थानं, अशा अर्थानं. जर हे जर आपण करून घेत नसेल तर तो दरिद्रीच आहे, नाही का. म्हणजे सत्संग चालू झाला, सत्संग आहे आणि बाबांच्या विचारांची तिथे उधळण होत असते, तरी पण त्या ठिकाणी न जाता आता काहीतरी आजकाल तर कोरोनाचं निमित्तच झालेलं आहे. कोरोना आहे, नाही का, म्हणजे नको जायला. मग कोरोनाचं निमित्त करून त्या सानिध्यामध्ये त्या महावाक्याच्या श्रवणापासून आपण दूर राहतोय, किंबहुना आपण दरिद्रीपणाला जातोय. म्हणजे जसं जसं आपण याच्यापासून दूर जाऊ तसं तसं हे आवरण जास्त वाढत जाणार आहे, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे. जर पुढे जर गेलो आपण तर हे सद्गुरू राया, अशा या तुमच्या लीलेचं वर्णन करणारा शास्त्रसुद्धा असमर्थ ठरतं. त्यांच्या ज्या काय लीला आहेत आपण बघितलेलं आहे की सद्गुरू स्वरूपाची रचना करून ह्या विश्वामध्ये लीला करत असतात, नाही का. अशा या लीलेचं वर्णन करायला शास्त्रसुद्धा असमर्थ ठरतात. हे दातारा, शिष्याचा वृत्तीरूप संसार निजबोधदानाने नाहीसा करून साधकाचा तुम्ही सोयरा झालात. दादा, बाबा, नाही का. हे सोयरे पदानं म्हणतो आपण बाबा, तसं ते ब्रह्म परब्रह्म आहेत, नाही का. तरी पण आपण बाबा, नाही का. म्हणजे बाबामध्ये जे प्रेम आहे हे आत्मीयतेचा भाव आहे, हे आपल्या अंतःकरणातला भाव आहे. बाबा सद्गुरू म्हटलं तरी पण जरा असं जरा लांबचं वाटतं, नाही का. पण बाबा हे अंतःकरणातला विषय होतो, नाही का. आणि म्हणून त्यांचं जर नातं बघितलं, हे अर्जुना हा जो म्हणण्याचा भाव आहे, नाही का, किंवा त्या ठिकाणी दादा म्हणण्याचा जो भाव माऊलीचा आहे तो आता सद्गुरू म्हणायला पाहिजे ना, तरी पण, नाही का. किंवा बाबा म्हणतात ही मंडळी माझी आहे, ब्रह्मविद्या सुखा होऊ दे या जगावरी, हे म्हणताना त्यांनी आपला अंगीकार केलेला आहे. हा आत्मीयतेचा विषय आहे, केला अंगीकार, नाही का. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की हे सद्गुरू राया, तुम्ही निज बोध दानाने, म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा बोध, जो निज बोध आहे तो त्याचं दान केलेलं आहे. आणि तुमच्याकडं असणाऱ्या सर्वात श्रेष्ठ वस्तूचं दान तुमच्याकडं होतंय का बघा. ते दान त्यांनी केलेलं आहे. बाबांनी सांगितलं एका ठिकाणी, नाम म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं भावाक्य आहे, नाही का. आणि ते होण्यासाठी त्यांनी खूप असं संत एकांती बसले, सर्व सिद्धांत काय काय शोधलं माहिती नाही, आणि त्याच्यातून शोधून काढले एक सार, ते एक हरिनाम. आणि जसं ती आई त्या बाळाला 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये वाढवून आणि मग ते बाळ बाहेर येतं आणि मग काय म्हणतो आपण, अनंत जन्मीचे विसरेल दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, तसा भाव त्या संतांचा आहे त्या नामाबद्दल. ज्यावेळेस ते नाम प्रगट झालं किंवा त्यांनी प्रगट केलं त्यावेळेस त्या नामाबद्दल, नामाकडे बघण्याचा त्यांचा भाव असा आहे. ते नाम आपण घेतलेलं आहे, ते उदार संत उदाहरण त्यांनी आपल्याला नाम दिलेलं आहे. नाम दिलं त्यावेळेला त्यांनी त्यांच्याकडे असणारं सर्वश्रेष्ठ दिले संपूर्ण असं दिलेलं आहे. तरी पण मग तिथून पुढे बाबा सांगतात नाम भेटले नव्हे तुम्हाला, तुमचं काम झालेलं आहे. आता फक्त साधन चतुष्टयावर राहा, आता सद्गुरू सानिध्यामध्ये राहा, आता सन्मुख राहा, आता विन्मुख होऊ नका, आता सत्संगामध्ये या, सत्संगामध्ये या, सत्संगामध्ये या. ती त्यांची तळमळ जर आपण समजून घेत नसेल तर आपण दरिद्री आहे, आपण विन्मुख आहे. आणि विन्मुख आहे तो नर पापिया, माऊलीचं प्रमाण आहे या ठिकाणी. आणि म्हणून ज्ञानापुढे, नाही का, म्हणजे कसं आहे बघा त्यांचं की ही जी काय हे आहे की ह्या जो काय गोडी आहे, ही गोडी घेत असताना सद्गुरूंचं किती जरी वर्णन केलं, त्यांना किती जरी नमन केलं तरी ते कमीच आहे. आणि म्हणून त्यांच्या मुखातून वारंवार प्रत्येक संदेशानंतर प्रत्येक दिवशी, किंबहुना आता विश्वात्मके देवे साधक मंडळी दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सद्गुरू भजन झालंच पाहिजे. ही जी का तर जडवत्व यायला वेळ लागत नाही.
विनमुख व्हायला वेळ लागत नाही, सानिध्य नको म्हणायला वेळ लागत नाही, किती जरी कोणाचे ऋषीची जरी ही असली तरी जडत्व यायला वेळ लागणार नाही. आणि त्यांच्या मानानं आपण काहीच नाही. तिथं जर जडत्व येतं तर आपल्याला जडत्व यायला किती वेळ लागेल, तिथं जर विपरीत ज्ञान होतं आपल्याला विपरीत ज्ञानाला किती वेळ लागेल, की झाड की पत्ती, नाही का, असं आहे. म्हणून खूप या ठिकाणी सावध असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जसं बाबा काय म्हणतात की या ठिकाणी म्हणजे असं जे आहे ते शास्त्रसुद्धा ह्या सद्गुरूंचं वर्णन करायला असमर्थ ठरतं. आणि म्हणून आम्ही सर्व त्या परमात्म्याची लेकरं आहोत. आमच्याकडे लेकुरवापणानं पाहत असताना बाबा सांगतात की म्हणजे हे त्यांचा भाव आहे, त्यांच्या अंतःकरणामधला भाव आहे की बाबा तुम्ही जे सगळे साधक मंडळी किंवा तुम्ही जे सगळे जे सांगतात ना आमचे मित्र आहेत नाही का, किंवा आमची मंडळी आहे, अंतःकरणातली मंडळी आहे, त्यांच्याबद्दल बोलत असताना ज्यावेळेस बाबा संवाद साधतात त्यावेळेला देहाशिवाय संवाद घडत असतो. आता आपला सत्संग किती दिवसातून कसा असतो नाही का, तरी पण देहाशिवाय संबंध हा प्रत्येकाचा अखंड चालूच आहे बाबा संग. आणि बाबांचा सुद्धा देहाशिवाय संबंध हा संवाद हा चालूच आहे नाही का. आणि म्हणून डोळ्याला सर्व वस्तू पाहण्याची दृष्टी आहे, पण डोळा स्वतःला पाहू शकत नाही. डोळा स्वतःला पाहू शकतो का? डोळा इतरांना पाहिल, पण डोळा डोळ्याला पाहिल का? डोळा डोळ्याला पाहू शकत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला, त्या बाबांची जी काही क्रिया आहे ती डोळ्यालाच उफराटे करून डोळाच स्वतःचं दर्शन या ठिकाणी घ्यायला लागलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे महात्म्याने आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळं गोडीला गोडी कशी घ्यायची हे कळत नाही, पण ती गोडी घ्यायची रीत महात्म्याने या ठिकाणी शिकवलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशी गोडी घ्यायची रीत समजली असल्यामुळं गोडी आणि गोडी घेणारा हा एकच आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्यातून होणारा जो संवाद आहे तो देहाशिवाय संवाद आहे, साखरेशिवाय गोडी किंवा त्याच्या शिवाय गोडी असं हे चालू आहे. म्हणून काय की दोघात एकमेकाबद्दल जी आवड आणि प्रेम आहे ते भेटण्यासाठी देहाची गरज काय? बघा काय प्रश्न आहे. ही अशी भेट होते नवं, आपल्याला हा अनुभव आहे नवं अशा भेटीचा, की फक्त देहानंच भेट होते का, की देह असल्यानंतर देहानं बाबा आले मगच भेट झाली असा भाव आहे का? देहाशिवाय आलिंगन घडत आहे ना का बाबांसंग नित्यपणे. म्हणून देहाची गरज काय? रोज देहाशिवाय संवाद चालूच आहे. तुमच्याशी संवाद करताना माझ्या ठिकाणी असणारा उपाधिरूप मीपणा तो सुद्धा गळून जातो, तो सुद्धा नाहीसा होतो. त्यामुळं तुमच्याशी संवाद करण्यात मला अधिक आनंद मिळतो. हा महात्म्यांचा भाव आहे. म्हणजे ज्याच्यातून हे शास्त्र निर्माण झालेलं आहे हा तुमच्या संग साधलेला संवाद आहे, हा देहाशिवाय साधलेला संवाद आहे. मग त्याच्यातून हे शास्त्र निर्माण झालेलं आहे. मग संत मायबाप असू द्या, भगवत भाव असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या किंवा भगवत भाव सेतू असू द्या, हा भक्तासंग साधलेल्या संवादामध्ये निर्माण झालेलं शास्त्र आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्याशी संवाद म्हणजे शब्दाने शब्द ऐकावा, गोडीने गोडी चाकावी, प्रकाशाने प्रकाश पाहावा. आता ही क्रिया होत नाही तसं, प्रकाशानं प्रकाश पाहता येईल का, गोडीला गोडी चाकता येईल का? नाही होत. पण तरी पण महात्म्यांचा अनुभव असा आहे की गोडीनं गोडी चाकावी, प्रकाशानं प्रकाश पाहावा असा या ठिकाणी अनुभव आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय की वाद्यसमूहाशिवाय ध्वनी आहे, काष्टाशिवाय अग्नी आहे, तसं देहाशिवाय भेट आहेच. म्हणजे आता आवाज किंवा वाद्यसमूह असतो नाही का, बेंडबाजा चाललेला असतो. आता बेंडबाजा चाललाय, वाजवत चाललाय, डीजे लागलाय, त्यावेळेस तुम्हाला आवाज येतोच. मग आता बेंडबाजा नाव काढल्यानंतर तुम्हाला आवाज येतोय ना, घेतला त्याचा अनुभव आला का नाही? म्हणजे आता बेंडबाजा चालू नाही बाहेर, पण आवाज आला कानामध्ये बेंडबाजाचा कसा वाजतो तो. म्हणजे वाद्य समूहाशिवाय ध्वनी आहेच, त्याचा अनुभव येतोच तुम्हाला. तसं काष्ट समूहाशिवाय अग्नी आहेच. म्हणजे अग्नी प्रगट करण्यासाठी लाकडंच पेटवली पाहिजेत. लाकडाच्या शिवाय अग्नी आहे का नाही? म्हणजे लाकडं पेटवली नाहीत त्याच्या अगोदर लाकडात अग्नी आहे का नाही? आहेच ना. फक्त त्याला त्या अग्नीच्या जवळ आणून ठेवलं की आपोआप तो अग्नी परत प्रगट होतोय. म्हणजे तसं या ठिकाणी देहाशिवाय भेट होतेच. आणि जर आपण त्या माधवची कथा जर ऐकला असेल नंतर त्याचा देहसुद्धा बाद केलेला आहे. आणि देहाशिवाय जे काय रूप आहे त्या रूपात त्याला नेऊन ठेवलं आणि मग सांगितलं आता तुझ्याकडून खरं जे अपेक्षित आहे ते कार्य होईल या ठिकाणी. म्हणजे देहाशिवाय मग आता आपला देह गेल्यानंतर गौण पडणार आहे का आताच आपण विधेय अवस्थेमध्ये आहोत? आत्ताच महात्म्याने आपल्याला विधेय अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे जशी क्रिया ते करतायत किंवा देहाशिवाय संवाद साधण्याचा आनंद ते घेत आहेत तशीच क्रिया आपल्या साधकामध्ये ते सुद्धा करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी हा
हा जो विषय आहे हा विषय या ठिकाणी आपल्याला असं समजून दिलेला आहे त्यांनी. आणि म्हणून असं जरी असलं तरीसुद्धा सुरुवातीला आपल्या देहावरती हजारो जन्मीचे अजून कितीतरी 184 योनीमधून फिरत आल्यामुळे जे जे काय संस्कार झालेले आहेत त्या संस्काराचा जो काय खंडन करायचं आहे, जे संस्कार बाद करायचे आहेत, त्यासाठी मात्र सुरुवातीला देहानंच हा बोध मिळायला पाहिजे. देहाकडूनच महावाक्य भेटायला पाहिजे. असं कुठलं तरी गेला मंदिराच्या पायरीवर माळ ठेवली आणि गळ्यात घातली आणि आता माझा झाला उद्धार, नाही होणार तसं. तुम्हाला त्या महापुरुषाच्या प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये, मूर्त स्वरूपामध्ये जे सद्गुरू मूर्ती आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हा अनुग्रहाचा विषय समजून घेऊनच ती क्रिया करावी लागणार आहे. म्हणजे देहानं सुद्धा सानिध्य घडायला पाहिजे. आज बरीच लोक म्हणतात आहे बसलो आम्ही घरी, ऐकतोय बाबांचे विचार, होतोय आम्हाला सत्संग. नाही, इथं देहानं सुद्धा सत्संगामध्ये येऊन सद्गुरूंचं सानिध्य घडायला पाहिजे. तरच हजारो जन्मीचे संस्कार झाले असतात ते बाद होतील आणि खऱ्या अर्थानं आपण आचरणावरती स्थिर होऊ. आणि म्हणून आपण जर आता पुढं गेलो तर जसं ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर अतितीक्ष्ण असल्याने ढगांचं आवरण भेदून सुद्धा सूर्यकिरणं ही पृथ्वी तलावरती येतात आणि प्रत्येक वस्तूमध्ये ते आवृत असतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्या वस्तूंचं दिसतं किंवा आपल्याला जाणवते की त्या वस्तू आहेत. का, जरी ढग असले तरी ग्रीष्म ऋतूमध्ये किरणं अति तीक्ष्ण असतात आणि त्याच्यामुळं ती खाली येतात. तसं ज्ञानाची ज्ञानवृत्ती, काय म्हटलं इथं, महात्म्यांची ज्ञानवृत्ती ही एवढी तीक्ष्ण असते की जरी असे काय आवरण आले तरीसुद्धा ते बरोबर नाम रूपात्मक दृश्य विषय जे आहे, म्हणजे नाम रूप आणि दृश्य असा जो विषय आहे ह्या विषयाच्या आतमध्ये असणार. म्हणजे हे आवरण आहे, वर्ण नाम रूप देह हे आवरण आहे. या आवरणाच्या आतमध्ये असणारं जे काय तत्व आहे ते तत्वच ते घेतात. आणि त्यावेळेला माऊली म्हणते, या उपाधी माझी गुप्त ते चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. त्यांना म्हणायचं तत्वनिष्ठ महात्मे. नाहीतर आम्ही बरीच मंडळी उपाधीमध्येच पहिल्यांदा अडकून बसतो, उपाधीला घेतो. उपाधीच्या आतमध्ये जे काय आहे चैतन्य आहे ते चैतन्य गेलं पाहिजे. तर देह ही उपाधी आहे, मी उपाधी आहे, महाराज उपाधी आहे, जे काय आहे कार्यक्रम उपाधी आहे. उपाधीमधून आनंद मिळतोय ना, कशामुळे आनंद मिळतोय, उपाधीमधून मिळतोय. मग उपाधीतला आनंद घ्यायचा, कार्यक्रमाशिवाय आनंद होतोय का, नाही का. बऱ्याच वेळेला तारीख नाही भेटली की महाराज दुःखी झाला, मग खरंच तो आनंद ब्रह्मानंदावरती आहे का, नाही, नाही का. म्हणजे एका महिन्याला 6, 7, 10 तारखा असतील आणि त्यातली एखादी जरी कमी झाली तरी चेहरा पडला. म्हणजे हार झाली की डोक्याला हात आणि जीत झाली की आकाशाला हात, असा भाव या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून काय होतं की त्या ठिकाणी त्या ज्ञानाला सर्वत्र आत्मप्रचिती असल्याने विषयासंबंधी जरी तो बोलला तरी त्याचा मौनपणा बिघडत नाही आहे. म्हणजे त्या परब्रह्मरूपाशी एवढं एकरूप झालेलं असतात महात्मे की जरी त्यांनी त्या ज्ञानाबद्दल त्या विषयाबद्दल जरी बोलले तरी अंतःकरणामध्ये जो काय मौनपणा आहे, जो निशब्द भावावरती जे आरूढ झालेले आहेत तो त्यांचा बिघडत नाही आहे. आणि म्हणून आपण इथे एक दृष्टांत बघूया की मौनपणामध्ये हे मौनपण हे खरं का खोटं. बरेच वेळेला काही मंडळी मौनपणाचं नाटक करतात. आता आम्ही मौन धारण केलं, 8 दिवस मौन, कुणासंग काय बोलायचं नाही. काय काय वेळेला आपण ती पदवी पण बघतो, मौनी महाराज, काय मौनी महाराज. आणि म्हणून असे जे मौन आहे हे जर खऱ्या अर्थानं त्या आत्मप्रचितीवरती नसतील किंबहुना परेहून परते घर तिथं नसतील तर ते मौन म्हणजे ढोंगच आहे. जसं त्यांनी उदाहरण दिलं इथं बाबांनी की नवरा बायको व्यवहारामध्ये समजा काय झालं होतं का, तुमच्याकडे होतं ना, होतंय काहीतरी खुट्ट वाजलं की बोलायचं बंद करतात एकमेकासंग, खरं आहे का, बरोबर ना. हां, बोलायचं बंद, बोलायचं नाही. मग नाही, मग खरंच बोलायचं बंद असतं का, म्हणजे तोंडानं जरी नाही बोलला, हा वा 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 काय अनुभव आहे, तरी आतनं सुद्धा आतनं बोलणं चालूच आहे. म्हणजे तोंडानं न बोलता आतनं जास्त बोलतात. ते पहिलं मौन धारण केलं नसतं तर 1-2 शब्द बोलून झालं असतं रिकामं, पण बोलणं बंद केल्यामुळं आतमधलं बोलणं जास्त झालं. उगाच बोललो तिला, मग तिला तरी कळायला पाहिजे होतं, मग तिनं तरी असं कशाला करायचं, ह्यांना बाय काय कळतच नाही, हे तर दगडच आहेत, जे काय ना का. म्हणजे आतनं सगळं आतनं जास्त बोलणं चालू असते. मौन, आता हे मौन म्हणायचं का, असे मौनी भरपूर आहेत. आणि त्याला मग बाबांनी म्हटलं या ठिकाणी मौनाचं अवडंबर चालू आहे. आणि जोपर्यंत असं अवडंबर चालू आहे त्यामुळं खरी निशब्द अवस्था
प्राप्त होत नाही. आणि म्हणून म्हणजे अशा ह्या मौनाला काही अर्थ नाही. आणि खरं जे मौन आहे ते निशब्द आहे की बाबा आता त्या परब्रह्मतत्वाबद्दल, त्या सद्गुरूबद्दल, त्या विश्वात्मके देव्याबद्दल, त्याचं आचरण, त्याच्या लीला हे त्या समजून घेतल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता म्हणजे याच्याबद्दल काय बोलूच नाही, काय शब्द, जो काय शब्द काढावा तो काही कामाचं नाही, नाही का, असं आहे. आणि म्हणून अशा भावावरती विषयी एक आहे, विषय इंद्रिय हा भाव गळून पडलेला आहे. कर्म, प्रारब्ध कर्म हे काढून टाकलेले आहे, निर्धारित कर्मावरती आरूढ केलेले आहे. सद्गुरू हा आपला सोयरा झालेला आहे. आणि म्हणून अशा या महात्म्यांचं दर्शन झाल्यानंतर जो भाव हृदयामध्ये निर्माण होतो, तो भाव या ठिकाणी आपण समजून घ्यायला पाहिजे. तो महात्म्यांचा भाव समजून घ्यायला पाहिजे. कारण ज्या वेळेला बाबा भेटायचे त्यावेळेला बाबा सांगायचे, बाबा अनुभव सांगतात की श्रीपाद बाबा म्हणायचे आमचे मित्र आहेत. बघा, म्हणजे मित्र म्हणण्यामध्ये, नाही का, मित्र म्हणण्यामध्ये जी आत्मीयता आहे ती हे माझे साधक आहेत म्हणण्यामध्ये नाही आहे, नाही का. किंबहुना साधक म्हणताना मी कोणतरी गुरु आहे हा अहंकार तिथं जास्त असतो. अशा महात्म्यांचं दर्शन झाल्यानंतर जो माऊलीला अनुभव आलेला आहे तो अनुभव आपण पाहू. आणि त्याच्यानंतर आता थोडा वेळ आपण थोडंसं एक भजन करूया, एक अभंगाचं चिंतन करूया जो माऊलीला अनुभव आलेला आहे तो. आणि त्याच्यानंतर परत आपण पुढच्या निरूपणाला सुरुवात करणार आहोत. योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजने, योगिया दुर्लभ मी तुझ्या देखिला साजने, योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजने, योगिया दुर्लभ मी देखिला साजने. पाहता पाहता मनान पुरे धनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माय देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माझा देवांचा देव. भेटला संदेह निमाले तुझे पण, भेटला संदेह निमाले तुझे पण, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला माझे देवांचा देव. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्याची, अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्याशी, बाप रुक्मा देवी वरू गुण बाणाली कैसी, बाप रुक्मा देवी वरून बांधली कैसी, बाप रुक्मा देवी वरू गुण बाणाली कैसी, बाप रुक्मा देवी वरून बांधली कैसी. देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव. देखिला देखिला माये देवांचा देव. सद्गुरु सच्चिदानंद महाराज की जय. ज्यावेळेला हा ब्रह्ममीमांसा सांगून ह्या सर्व विश्वाच्या पुढे ठेवला त्यावेळेला त्या ज्या माऊलींचा भाव आहे, ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर सुद्धा पसायदान मागायच्या अगोदर, किंबहुना तुमचे केले हे धर्म संकीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे काय उरले पाईकपण, नाही का. म्हणजे या ठिकाणी तुमचे धर्म संकीर्तन असं म्हटलं, नाही का, तुमचं आहे. म्हणजे सद्गुरू निवृत्तीदादांनी दिलेल्या आज्ञेचं पालन आणि त्या सद्गुरूंना सुखी करण्यासाठी, त्या माध्यमातून विश्वाला सुखी करण्यासाठी म्हणून जे काय निरूपण झालेले आहे ते निरूपणावरती बाबा हे माझं नाही, किंबहुना तुमचे केले, हे तुमच्या आदेशातून, तुमच्या
ह्याच्यातून आलेला आहे. असा भाव निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी ती जी काही लीनता आहे, ती लीनता जी माऊलींनी प्रगट केलेली आहे, तेच हा भगवतभाव सेतूसारखा अगाध असा तत्त्वज्ञानाचा आणि त्याच्यानंतर भगवतभाव सेतूसारखा जो पुढे येणारा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथसुद्धा सांगून झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून हा ब्रह्ममीमांसाचा विषय सर्व साधकांना सांगून झाल्यानंतरसुद्धा ते महात्मे आपल्या ठिकाणी असणारी लीनता ही त्या ठिकाणी लपून राहत नाही किंवा ते लीनता प्रगट करत राहतात की बाबा हे माझं नाही, किंबहुना हे तुमच्या मिशाने केलेलं आहे. ते नेहमी सांगतात की तुम्ही समोर बसला की ते सुचतं, मला काही सांगायचं नसतं, नाही का. म्हणजे तिथंसुद्धा ते समोरच्याला श्रोत्याला इथं या ठिकाणी क्रेडिट देतात. आपण स्वतः स्वयंप्रकाश कोणतरी महाराज असं म्हणून ते उपाधी लावून घेण्यामध्ये धन्यता मानत नाहीत. हे त्या महात्म्यांचं लक्षण आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ईश्वराने सूर्याच्या हातात तेजाचं सूत्र दिलं. भाव काय त्यांचा की जसं त्या ईश्वरानं सूर्याच्या हातामध्ये तेजाचं सूत्र दिलं, त्या ईश्वरानं चंद्राच्या हातामध्ये कशाचं सूत्र दिलं, अमृताचं सूत्र दिलं. त्या ईश्वराने त्या जो दीपक आहे त्या दीपकाला घर प्रकाशित करण्यासाठीचं सूत्र दिलेलं आहे, नाही का. तसं सूर्याच्या हातात तेजाचं सूत्र जे दिलेलं आहे ते जर सूर्यानं स्वतःपुरतं ठेवलं असतं तर सूर्यानं स्वतःपुरतं ठेवलं का, नाही. आणि स्वतःपुरतं ठेवलं नाही म्हणून त्या तेजाच्या प्रकाशाने सर्व जगच प्रकाशित झालेलं आहे. किंवा त्याच ईश्वराने चंद्रामध्ये अमृत घातलेलं आहे. मग ते अमृत चंद्रानं स्वतःपुरतं ठेवलेलं आहे का. आज पण आपण म्हणतो की कोजागिरीला जर ते दूध पिलं तर ते अमृत पिण्यासारखं आहे, नाही का. मात्र त्या दिव्याचा उजेड स्वतःपुरता ठेवला तर घर प्रकाशित झालं असतं का, घरामध्ये उजेड पडला असता का, नाही. मग तसं या ठिकाणी हे जे काय सद्गुरूंनी श्रीपाद बाबांनी त्या महात्म्यांनी जो काय हा ब्रह्ममीमांसाचा अजातवादाचा जो विषय बाबांना जो दिला, बाबांच्या अंतःकरणाने बाबांनी तो समजून घेऊन जर त्यांच्यापुरता ठेवला असता तर. बाबा बऱ्याच वेळेला विषय म्हणतात असा की दुसऱ्याच्या अंगणात उजेड पडेल म्हणून स्वतःच्या घरातला दिवा लावायचा नाही. का दिवा लावायचा नाही आपला, त्यांच्या अंगणात उजेड पडेल. आणि म्हणून ज्या वेळेला हे ग्रंथ बाहेर यायला लागले त्यावेळेला काही मंडळी असे होते त्या पुढचा विषय आहे. काय विषय पुढचा, अरे पुढं जायचं नाही का, मग 10वी झाली 12वी झाली पुढे शिकायचं नाही, पुढे जायचं नाही. म्हणजे अजून तुम्हाला तिथं महागं ठेवण्यामध्येच मंडळी धन्यता मानतात. त्याच वेळेला बाबांनी त्यांचं न ऐकता त्यांना सडेतोड उत्तर देऊन हे सर्व जो काय अमृतानुभव आहे, हा जो काय ब्रह्ममीमांसा आहे, हा जो आझादवाद आहे, हा जो वेदांताचा जो विषय आहे, तो विषय तेवढ्याच तळमळीनं आपल्याला सांगितला. आणि तेव्हा ते म्हणतात हा जर माझ्यासाठीच आहे का, आणि जर माझ्यासाठी जर मी ठेवला असता तर, नाही का. तसं नाही तर हा जगासाठी आहे. म्हणून अमृतबोध माझ्याच पुरता न ठेवता हा त्यांनी सर्वासाठी खुला केलेला आहे. आता भगवतभाव सेतूसुद्धा हा सर्वासाठी येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी असा जो महात्मा आहे त्यांना हे असा जो ब्रह्मरसाचा जो आनंद आहे, हा सेवितो हा रस वाटितो अनेका, ह्या भावानं ते वाटत असतात आणि वाटण्यामध्ये ते आनंद घेत असतात. यारे तरी लागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोटभरी. म्हणजे ते असं थोडं थोडं नाही, पोट भरून सरत नाही एवढं देतात. काय अनुभव आहे तुमचा, सरण झाले आता, नाही का, एवढं देतात ते. म्हणजे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी, असा हा अनुभव आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं असताना सुद्धा ते काय सांगतात, मी जे सांगतोय ते माझे कौशल्य नाही आहे, माझं कर्तृत्व नाही आहे, नाही का. म्हणजे जरी मी बोलत असलो तरी बोलविता धनी वेगळाच असे, साळुंकी मंजूळ बोलत असे वाने बोलविता धनी वेगळाच असे. या भावानं ते माझ्या सद्गुरूंचं ते अवदार्य आहे. आणि सद्गुरूंनी माझ्यावर केलेली कृपा ही कोणतीच उपमा देऊन स्पष्ट करता येत नाही, हा त्यांचा भाव आहे. आणि अशीच अद्भुत कृपा त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे जर ती कृपा त्यांच्यापुरती किंवा माझ्यापुरती स्वतःपुरती मर्यादित ठेवून बसलो असतो तर, नाही का, तर कृतज्ञ ठरलं असतं, नाही का. तसं विश्वात्मके देवे साधक मंडळीसुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांना समजलेला हा जो आझादवादाचा वेदांत दर्शनाचा हा निर्धारित कर्माचा हा भगवत भावाचा हा जो विषय, हा विषय पूर्णपणे ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि या ग्रंथांच्या माध्यमातून आणि स्वतःच्या कृतीच्या माध्यमातून हा संपूर्ण विश्वापुढेच मांडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जरी हा तो प्रयत्न त्या चिमणीसारखा असला तरी याच्यातून निश्चितपणे अंतिम सत्याचा आणि योग्य तो विनियोगाचाच विषय तुमच्यापर्यंत येतोय एवढं मात्र निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं सूर्याला मिळालेलं तेच त्यानं स्वतःपुरतं ठेवलं असतं, चंद्राला मिळालेलं अमृत त्यानं स्वतःपुरतं ठेवलं असतं, किंवा दिव्यानं जर मिळालेलं उजेड स्वतःपुरता ठेवला असता तर
काय झालं असतं नाही का, आपल्याला तो आनंद भेटला नसता. म्हणून सूर्य जगाला प्रकाशित करतोय, ह्या प्रकाशित करण्यामध्ये सूर्याला आनंद आहे. चंद्र जे अमृत वाटतोय त्यानं चंद्राला आनंद आहे. दीपक जो प्रकाशित करतोय तो दीपकाला ते आनंद आहे. आणि आम्ही सुद्धा त्याच वंशातले आहोत. बाबाने आपल्याला त्या वंशातलं केलेलं आहे. आणि म्हणून त्या वंशातलं असल्यामुळं दुसऱ्याच्या दारात उजेड पडून म्हणून आपला बलबल आवाज अशी संकुचित वृत्ती नाही आहे. तर ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरी, या उदात्त भावानं या ठिकाणी हा विषय चालू असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे. म्हणून अशा ह्या वेगवेगळ्या उपकरणा म्हणजे सूर्य, चंद्र, दीपक या सर्व उपकरणा सुद्धा या ठिकाणी बाबांनी दंडवत केलेला आहे. आणि म्हणून स्वयंप्रकाशमान सद्गुरू स्वरूपाचे संदेश रूपाने वर्णन न करता जर आपण मौन धरून बसलो असतो, बाबा सांगतात, तर तुम्हाला हे जग दिसले नसते काय. म्हणजे असं जरी असलं तरी परत स्वतःवर ते घेत नाहीयेत. काय म्हणतात, समजा आम्ही सांगितलं नसतं तरी तुम्हाला हे जग दिसलं नसतं का. हा म्हणजे जग सांगण्याच्या अगोदर, आता हे ब्रह्म हे सांगायच्या अगोदर ब्रह्म आहेच का सांगितल्यामुळे ब्रह्म आहे. काय हा जो विषय चालू आहे, आझादवादाचा जो विषय चालू आहे किंवा ज्ञानाचा जो विषय चाललेला आहे, तो विषय तुम्हाला सांगायच्या अगोदरपासून आहे का सांगितल्यामुळेच प्रकाशित झाला नाही का. तसं तो स्वयंप्रकाशित आहे. ब्रह्म हे स्वयंप्रकाशित आहे. म्हणजे सांगून प्रकाशित झाले अशातला भाग नाहीये नाही का. एवढं उदारपणा त्यांच्याकडे आहे, एवढं भाग त्यागाचा विषय त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून प्राण्याला प्राणी दिसले नसते काय नाही का. म्हणजे या ठिकाणी काय विषय सांगितलाय की जसं दृष्ट आणि दृश्य, म्हणजे तुम्ही दृष्ट आहेत आणि काहीतरी वस्तू या दृश्य आहेत. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे बघता, तुम्ही दृष्टा म्हणून बघता आणि ती वस्तू ही दृश्य आहे. म्हणजे तुम्हाला ती वस्तू दिसली, पण ती वस्तू ही मात्र दृष्टा नाही आहे. तुम्हाला तांब्या दिसला, घट दिसला, पण घटाला तुम्ही नाही, म्हणजे घट दृष्टा होऊ शकत नाही. तुम्ही दृष्ट आहे. तसं मात्र दोन माणसांचा विचार केला तर दोघं एकमेकाचे दृष्ट आहेत. त्या ठिकाणी तो दृश्य आहे आणि हा दृष्ट आहे असा भाव नाही आहे. म्हणजे दृष्टा दृश्य भाव नाही आहे. आणि त्याचबरोबर दोन माणसाच्या मध्ये दृष्टा हा भाव सुद्धा या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून काय करतात इथं की ते एकमेकांचे दृष्टेच आहेत. म्हणजे एकमेक दृष्ट आहेत असे म्हणता यावायचे नाही. कारण जे दृश्य असते ते नेहमी दृश्यच असते. घट हा कधी दृष्टा होत नाही, त्याला काय दिसत नाही. माणूस हा दृष्टाच आहे नाही का. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धांत काय असा की मनुष्य एकमेकाकडे पाहत असले म्हणजे एकमेकांचा सापेक्ष दृष्टी आहेत. म्हणून माणसाकडे पाहण्यात एक दृष्टाच शिल्लक राहतो. का तर त्या ठिकाणी दुसरा दृश्य हा विषय नाहीये. किंबहुना त्या दोघांमध्ये एक चैतन्यच असल्यामुळे तेच चैतन्य दृष्टेपणाने स्वतः सिद्ध आहे नाही का. म्हणून दृष्टा आणि दृश्य संबंधाविना या ठिकाणी हे जो काय ब्रह्म आहे ते ब्रह्म स्वतः सिद्ध आहे. तसंच हा जो काय अनुभव आहे, हा ब्रह्ममीमांसाचा जो अनुभव आहे, तो अनुभव हा सुद्धा स्वतः सिद्ध आहे असं महात्मा या ठिकाणी सांगतात नाही का. म्हणजे हा अनुभव म्हणजे आता साखर खाल्ली आणि साखर खाल्ल्यानंतर तुम्हाला कशी लागते, गोड लागते का कडू लागते, गोड लागते. मग साखर तुम्ही खाल्ल्यामुळं नंतर गोड झाली का साखर पहिलीच गोड आहे, साखर पहिलीच गोड आहे. मात्र तुम्ही खाल्ल्यामुळं तुम्हाला त्या फक्त गोडीचा अनुभव आला. महात्मे तो अनुभव देतात आणि रिकामे होतात की बाबा तू ह्या अनुभवावरती आता आरूढ राहा नाही का. येथे माझं काय नाही किंबहुना तुमचे केले या भावामध्ये असतात. आणि म्हणून अशा महात्म्यांना शरण गेल्यानंतर, असे महात्मे आपल्या जीवनात आल्यानंतर, ह्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये असल्यानंतर ते महात्मे हा आपल्या प्रीतीचा मुख्य विषय असायला पाहिजे नाही का. आहे मी कोण करावा विचार ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, एवढीच ओळख आहे त्यांची. अर्जुन ज्या वेळेस त्या महायुद्धाच्या त्या टेस्ट करायला गेला त्यावेळेला तिथं त्याला सगळे यायचे आणि आपली ओळख सांगायचे. मै कुंतीनंदन, मै याचा मुलगा, त्याचा मुलगा, नंतर मग द्रोणाचार्य शिष्य, बरोबर ना. अर्जुन आला नाही मी कोण पंडुपुत्र आहे का मी कुंतीनंदन आहे काय नाही, मी द्रोणाचार्य शिष्य अर्जुन त्या ठिकाणी धनुर्विद्येचं परीक्षा द्यायला आलोय, संपलं, खतम, एवढीच ओळख. अरे म्हणे तू पांडवाचा पुत्र आहेस, त्याचा पुतणी आहेस, कुंतीचा, ते सांग की. ती ओळख माझी खरी नाही म्हणे, माझी एवढीच खरी ओळख आहे. तसं ह्या ठिकाणी असे महात्मे आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, हाच भाव या ठिकाणी असायला पाहिजे. आणि म्हणून ओम श्रीपाद नमो नमा, श्रीपाद नमो नमा, त्याचं भजन अखंडपणे आपण करत असतो. आता हे थोडंसं, आता हे आपण समजून घेताना थोडंसं एक विषय घेऊया या ठिकाणी. कसं आहे बघा, व्यवहारामध्ये वस्तू तीच असते, नेहमी एकच वस्तू असली तरी तिचा वरचेवर भोग घेण्यामध्ये काय एक नवीन रुची असते, नाही का. आता उदाहरण देतो आपण, भजी तुम्ही खाता ना, भजी आपण खातो सगळे, मग भजी हे वरचेवर खातो का, आज एकदा भजी खाल्ले, आज भजीची टेस्ट घेतली, आज भजी छान झाले होते आणि आता बस, आता काय परत भजी खायची काही गरज नाही असं झालंय का, परत पुढच्या आठवड्यामध्ये भजी आले तर नाही, भजीच आणा का, वरचेवर भोग भोगण्यामध्ये आनंद आहे, वेगळी रुची आहे. मागच्या रविवारी भजी खाल्ले होते, पण ह्या रविवारती भजी जरा वेगळीच आहेत, परत पुढच्या रविवारची भजी वेगळीच असतात, भजी तीच आहेत, बनवणारा तोच आहे, पण रुची नवीन नवीन असते, नाही का. म्हणून बघा, मनुष्य हा राहिलेल्या घरातच राहतो, ते जे स्त्री पुत्र मित्र जे काही नातेवाईक आहेत त्यांना पुन्हा पुन्हा पाहतो, तेच आहेत ना सगळे, घर तेच आहे, नातेवाईक तेच आहेत, पण पुन्हा पुन्हा पाहतो, प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळा नवनवीन आनंद भोगतो. आता उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला समजेल. बाबा सांगतात ऑफिसला जाताना एकदा चेक करायचं, सेंटिंग फिट आहे का, करतं की नाही, काय माहिती नाही हो इकडे, काय गावाला तर तुमच्याकडे कसं काय, ऑफिसवरून आलं की बॅग ठेवायच्या अगोदर एकदा बघायचं सेंटिंग फिट आहे ना हो, कळलं की नाही काय म्हणतोय मी. ऑफिसला जाताना बायको बाय बाय करते नाही का, टाटा बाय बाय लवकर संध्याकाळी, हा पण मागं वळून बघतो, सेंटिंग फिट आहे, खुश. संध्याकाळी आल्यावर, आता सकाळी बघून गेलाय ना चेहरा, संध्याकाळी आल्यावर काय बघायची गरज नको, संध्याकाळी परत आल्यावर बॅग ठेवताना पहिल्यांदा चेहऱ्याकडे बघणार, सेंटिंग फिट आहे काय, चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे नाही का. म्हणजे वस्तू तीच आहे, सकाळी बघण्यामध्ये वेगळा आनंद, संध्याकाळी बघण्यामध्ये वेगळा आनंद. मुलं तीच आहेत, पण सकाळी त्यांच्या संग गप्पा मारण्यामध्ये वेगळा आनंद, म्हणजे वरचेवर भोग घेण्यामध्ये त्याच्यामध्ये हा वेगळा वेगळा आनंद नवाच असतो. तसं आता हा दृष्टी तिथंच राहू नका, नाहीतर उद्यापासून सकाळी आतापर्यंत बघत नसाल तर चालू करायला बघायला. हा दृष्टांत आहे, दृष्टांतातून आपण सिद्धांताकडे येऊया. तसं साधकाचा मुख्य प्रीतीचा विषय म्हणजे सद्गुरू आहेत, आणि म्हणून त्या सद्गुरूचं म्हणजे फक्त सकाळी ब्रह्ममुहूर्तावर भजन का रात्री झोपायच्या अगोदर पण भजन चालूच आहे नाही का. आणि असं कधी झालंय का, बाबा सांगतात कदाचित व्यवहारामध्ये भजी खाल्ल्यानंतर तुम्हाला कंटाळेल, नको वाटेल, किंवा एखादी देवाची काय पूजा अर्चा केली असेल नंतर, पण सद्गुरूचं भजन करण्यामध्ये बाबा नाही आज मला कंटाळा आला नाही का, म्हणजे हां आज भजनात गोडी वाटली नाही, हां असं होतं का कधी. भले काय तुम्ही 5 मिनिटं करत असाल, 10 मिनिटं करत असाल, 20 मिनिटं करत असाल किंवा अर्धा तास करत असाल, पण गोडी नच करताय. बाबा सांगतात माझे क्षणार्ध, पण त्या गोडीनं त्या अंतरंगानं करता, तुम्ही अंतकरणातून करता, हा जो आनंद आहे का, तर तुम्हाला त्या ठिकाणी आनंद मिळतोय. आणि म्हणून का असं आहे, बाकीचे विषय जे आहेत ते कदाचित नंतर तुम्हाला त्याचा वीट येईल नाही का, पण सद्गुरू जे आहेत, सद्गुरू हा मुख्य प्रीतीचा विषय असल्यामुळं त्यांच्या भजनामध्ये, त्यांच्या स्मरणामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनच्या सूचनेकडे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आचरण करण्याकडे हा आपला जो वरचेवर जो होतो त्याचा कधी गोडी नाही आहे असं होत नाही. त्याचे नित्य त्याची गोडी आहे, नित्य त्याचा अनुभव आहे. असं का, तर सद्गुरूपासून जे मिळतंय ते शाश्वत आहे, आणि इतर मंडळीकडून जे मिळतंय त्याचा काय नेम नाही. जे नाही दिल्या घेतल्याचे, जोपर्यंत असतील शिते तर भेटतील भूते, जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, त्याच्यानंतर काय नाही. आता ते पुढे बघूया आपण की म्हणजे जीवावर, आता कसं आहे, सद्गुरू हा मुख्य प्रीतीचा विषय आहे, आणि ह्या सगळ्यांचा जो मुख्य प्रीतीचा विषय आहे तो आत्मा आहे. म्हणजे आता कसं आहे, सगळ्यांचा मुख्य प्रीतीचा विषय आत्मा कसा आहे बघा, तर जीवावर जे प्रेम आहे ते आत्मसंबंधाने आहे. म्हणजे जीवावर प्रेम आहे, तुमचं स्वतः जीवावर प्रेम आहे. पहिला जीव, त्या माकडीची गोष्ट आहे माहीत आहे ना, पहिला स्वतः जीव वाचवायचा, नंतर पिल्लाला बघू, नंतर पाणी जर तोंडात जायला लागलं तर नाही का. म्हणजे तो आत्मसंबंधाने आहे, कारण जीवावर आत्म्याचा भाव आहे. जो जीव आहे त्याच्यावरती आत्म्याचा भाव आहे, म्हणून आत्मसंबंधाने जीवावर प्रेम आहे. म्हणजे पहिला तिथं आत्मा आलाच, नंतर जीव आला, आणि आत्मसंबंधाने जीवावर प्रेम आहे. जीवाचा आणि बुद्धीचा निकटचा संबंध आहे, म्हणून बुद्धीवरती प्रेम आहे. बुद्धीचा आणि देहाचा
निकटचा संबंध आहे म्हणून देहावरती प्रेम आहे का नाही? देहावरती प्रेम, तुमच्या देहावरती प्रेम आहे का नाही? देहाचा आणि स्त्री म्हणजे पत्नीचे काय ते स्त्रीचा संबंध आहे म्हणून स्त्रीवरती प्रेम आहे. आता तुमचा देह नसता तर ती स्त्री आली नसती तुमच्या जीवनामध्ये, मग काय प्रेमाचा संबंध? पण देहाचा आणि तिचा संबंध असल्यामुळे तिच्यावर प्रेम आहे. तिच्यापासून पुत्रप्राप्ती म्हणून पुत्रावर प्रेम आहे. मग पुत्रामुळं पुत्राचा जो मित्र आहे, पुत्रमित्रावरती प्रेम आहे. कसं कसं आलं बघा, आत्मा, जीव, जीव बुद्धी, बुद्धी देह, देह स्त्री, स्त्री पुत्र, स्त्री पुत्र नंतर जे काय आहे ते बाकीचे, नाही का? म्हणजे असं हे याच्यावरती प्रेम होतं. आता काय होतं, असं जरी असलं तरी आता हा जो बाकीचा जो आहे म्हणजे पुत्रमित्रापर्यंतचं जे प्रेम आहे ते प्रेम हे कशाच्या तरी संबंधानं असतं किंवा काहीतरी सुख मिळण्याच्या संबंधानं असतं, म्हणून ते टिकत नाही. कुठपर्यंत राहतं ते शाश्वत नाही आणि ते फक्त काही वेळापुरतं राहतं. आणि म्हणून काय म्हटलं की ज्या वेळेस पुत्राचं आणि त्या मित्राचं पटत नाही त्यावेळेस त्या पुत्रमित्रावरचं प्रेम गेलं. आता तोच जर पुत्र आपल्या घरात जर हे करत नसेल तर त्या पुत्राचं पित्यावरचं प्रेम नाहीच होतं, नाही का? आणि म्हणतो आपण बापलेकाचं पटत नाही, ते जर पटलं नाही तर ते प्रेम नाहीच होतं. त्याच्यानंतर स्त्रीच आहे, नाही का? ती जर स्त्री सांभाळत नसेल व्यवस्थित, काय पाहिजे नको ते बघत असेल तर तिच्यावरचं सुद्धा प्रेम राहत नाही. का तर हे असं आहे ना, घरात नाही. तेच नंतर जर आपल्या जीवाकडून म्हणजे आपल्या देह आहे नाही का, शरीरामध्ये जर एखादा अवयव आहे, त्या अवयवाला पायाला समजा गँग्रीन झालं आणि डॉक्टरने सांगितलं की आता पाय कापावा लागतोय, बाबा पाय काप पण जीव वाचव, म्हणजे आपण तो पाय कापायला तयार होतो. म्हणजे स्त्रीचा त्याग करायला तयार होतो, पुत्राचा त्याग करायला तयार होतो, अवयवाचा त्याग करायला होतो. आणि ज्या वेळेला असं काही अनाचरण झाल्यानंतर आबरू जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला जीव सुद्धा त्याग करायचा विचार करतो, त्याला आपण आत्महत्या म्हणतो. म्हणजे एवढ्या सुद्धा टोकाला जातो का तर आबरू जाते. म्हणजे हे जे आतापर्यंत जे संबंध किंवा आतापर्यंत जे प्रेम होतं, मुख्य प्रीती जी होती ते कुठंपर्यंत, जोपर्यंत त्या व्यक्ती ते अवयव ते अनुकूल आहेत, भोगाशी अनुकूल आहेत, संबंधाशी अनुकूल आहेत, तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम आहे. एकदा का ते प्रतिकूल झालं की मनुष्य त्या गोष्टीचा त्याग करायला लागतो. मात्र आत्मा हा सदैव अनुकूल असतो. बाकीची मंडळी प्रतिकूल होतात पण आत्मा कधीच प्रतिकूल होत नाही. आपल्याला 4 राण्यांचा दृष्टांत माहिती आहे. त्या 4 राण्यांच्या दृष्टांतामध्ये सगळ्यात शेवटची राणी आहे, 4थी राणी, तो म्हणजे आत्मा. त्याच्याकडे आपल्याला बघायला वेळ नसतो तरी सुद्धा ती म्हणते तू ज्या क्षणी जाशील त्या क्षणी मी तुझ्याबरोबरच आहे. बाकीच्या मात्र मी उद्या दुसऱ्याची होईल, मी 2-3 दिवसांना तिसऱ्याची होईल, मी 12-13 दिवसांनी तुला विसरून जाईल. ही राणी मात्र काय म्हणतो, तो म्हणजे आत्मा. आणि हा आत्मा मात्र आपल्याला सदैव अनुकूल आहे. तो असा मध्ये आधी कधी प्रतिकूल झालाय का? बघा कधी झालंय का असं तुमच्या बाबतीत आत्मा तुमच्यावर रुसला, बायको रुसली असेल, नवरा बायको रुसला असेल, आत्मा रुसलाय का तुमच्यावर? आत्मा रुसून बसलाय. आत्म्यानं काय तुम्हाला भजी खायला नको म्हटलं, आत्म्यानं काय भोग भोगायला नको म्हटलंय, रुसलाय का कधी आत्मा? आणि इतर बघा माणसं लगेच भजीसारखं खाऊ नकोस म्हणजे किती प्रत्येक नाही का असं या ठिकाणी. आणि म्हणून आपल्याला जो आहे की नित्य परिपूर्ण परब्रह्म रूप तेच आमचे आत्मतत्व आहे, ह्या भावावरती महात्म्याने आम्हाला आणलेलं आहे. म्हणून सद्गुरूच्या या बोधाने जिकडे तिकडे काय सद्गुरूच भरून राहिलेले आहेत आणि म्हणून त्या सर्वाबद्दल प्रेम दाटून येतं. आणि असा सर्व चराचरामध्ये सद्गुरू प्रसादाने स्वकीय ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होतं. त्याच्यामुळं व्यष्टी जो देह अहंकार आलेला असतो तो व्यष्टी देह अहंकार बाद होऊन साधक हा ब्रह्म अहंकारावरती आरूढ होतो. माहिती आता प्रश्न पडेल, व्यष्टी देह अहंकार गेला आणि ब्रह्म अहंकार आला म्हणजे एक अहंकार गेला आणि दुसरा अहंकार आलाच नाही का? मग तो अहंकार आहे का? नाही. तर ब्रह्म अहंकार जो आहे हा अहंकार नाही आहे. तर या ठिकाणी जीवाला त्या देहाबद्दलचं ज्ञान झालं, मी देह नाही आहे, मी ब्रह्म आहे. ब्रह्माबद्दलचं ज्ञान झालं, ते खलबितम ब्रह्म आहे, मी एकटाच ब्रह्म नाही आहे. किंवा तो दृढ अप्रोक्ष ज्ञानावरती आरूढ झाला आणि दृढ अप्रोक्ष ज्ञानावरती आरूढ झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा जो भाव आहे तो भेदशून्य नित्य परिपूर्ण परब्रह्मच आम्ही आहोत, त्याला म्हणायचं ब्रह्म अहंकार. मग आता परब्रह्म नित्य परिपूर्ण परब्रह्म आम्ही आहोत हा निश्चय आहे. या निश्चयामध्ये अहंकार कुठे येतो नाही का? अहंकार नाही तर निश्चय, पण त्याला ब्रह्म अहंकार म्हटलं. हो आहे मी नाही का, आहे मी असं. तर असं जे आहे यालाच म्हणायचं परम ऐश्वर्यरूप मोक्ष.
हा जो भाव आहे, नित्य परिपूर्ण परब्रह्मच आम्ही आहोत, हा जो भाव आहे, हा जो स्वात्म भाव आहे, हा जो आत्मतत्वी भाव आहे, ह्याला म्हणायचं परब्रह्म, याला म्हणायचं ऐश्वर्यरूप मोक्ष. आणि हा जो ऐश्वर्यरूप मोक्ष आहे, तो ऐश्वर्यरूप मोक्ष आपल्या ठिकाणी बाबांनी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून जर पुढील जर विषय बघितला तर या ठिकाणी जसं हे जे हा जो भाव आहे, स्वात्मरूप भाव आहे, ह्याला म्हणायचं अमृत. आणि हा अमृतच सद्गुरूंनी आपल्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून नामरूपात्मक जगत, हे जे नामरूपात्मक जे जगत आहे, हे प्रतिक्षणी मृत आहे. हे काय म्हणजे मिथ्या म्हणतो आपण त्याला, ते प्रतिक्षणी मृत आहे. आणि प्रतिक्षणी मृत आहे ते अमृत कसं असेल, मात्र त्याच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे, जसं बुजगावणं असतं, बुजगावण्याच्या ठिकाणी आपण बुजगावण्याला काठीचा आधार देऊन उभा करतो, म्हणजे काठीच्या आधाराशिवाय बुजगावणं उभा राहू शकत नाही. म्हणून बुजगावणं हे चैतन्य आहे, आणि काठी हे चैतन्य आहे, आणि बुजगावणं हे नामरूपात्मक जगत आहे. तसं आपल्या सगळ्यांना ह्या चैतन्याचा या ठिकाणी आधार आहे. आणि या चैतन्याचा आधार घेतला की या ठिकाणी नामरूपात्मक जगत हे नष्ट होतं. आणि हे जे असं चैतन्य आहे, हे सगळ्यांच्या आतमध्ये आहे, त्यालाच म्हटलेलं आहे अमृत. आणि असं जे अमृत आहे, हे जे चैतन्य आहे अमर आहे, आतमधलं चैतन्य अमर आहे. माझे अजत्व जन्मने अक्रियाताची कर्मे करणे, असं जे माझं स्वरूप आहे, ते अविकारी स्वरूप जो जाणतो तो परममुक्त, आणि ते चैतन्य अमर आहे. हे चैतन्य सगळ्यांच्या ठिकाणी आहे का फक्त तुमच्या आमच्या ठिकाणी आहे? सगळ्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून सर्व विश्वामध्येच हे चैतन्य भरून राहिलेलं आहे. म्हणून जिकडे तिकडे हा चैतन्याचा सोहळा आहे, सगळं अमरच आहे या ठिकाणी, नाही का? आणि म्हणून काय करायचं या ठिकाणी, तर श्रवण मनन निस्ध्यासापूर्वक या विचारांचा विचार केला तर आपण स्वानंद भोगण्याच्या पातळीवरती येऊ. आणि स्वानंद भोगण्याच्या पातळीवरती आलो तर त्या ठिकाणी जसं चंद्रकिरणामध्ये अमृत आहे, मात्र तो अमृत भोगण्यासाठी चकोर असावं लागतं. चकोर हा त्या चंद्रकिरणामधलं अमृत भोगत असतो, बरोबर. इतरांना मात्र ते अमृत भोगण्याची संधी नाही आहे. तसं आम्हा विश्वात्मके देवे मंडळींना बाबांनी चकोर केलेलं असल्यामुळं नित्य स्वात्मभावावरती आरूढ आहे. आणि तेच जे काय अमृत आहे, ते अमृत विश्वात्मके देवे साधक मंडळी किंबहुना सगळेच साधक मंडळी या ठिकाणी भोगत असतात. त्यामुळे ते नित्य अमृत या भावावरती असतात. म्हणून फक्त आत्मानुभवी श्रद्धावान निष्ठावान साधकासाठीच त्या ठिकाणी असा हा विषय असतो. म्हणून सद्गुरूंचे विचार तळमळीने सांगणारे आणि तळमळीने श्रवण करणारे हे दोघेही मुक्त आहेत. म्हणून ध्येय आणि ध्येयासंबंधाने असणारे माता पिता, इतर पुत्र वगैरे अशा सगळ्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी महात्म्यांनी मुक्त केलं असतं. आणि म्हणून कसं होती क्रिया, लोहाचे कनक झाले ते एके परिसे केले, अनिक का ते गेले लोहत्वानी. म्हणजे जसं त्या लोखंडाला सोन्याचा परिसाचा स्पर्श झाला, आता लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं काय होतं, सोनं होतं, नाही का? तसं तुम्हाला या ठिकाणी जर त्या महात्म्यांचा स्पर्श झाला तर त्या ठिकाणी तुमचंही सोनं होतं. आणि एकदा सोनं म्हणजे काय, स्वात्मभाव. एकदा का सोनं झालं तर त्या सोन्याचं परत लोखंड होतं का? काय तुमच्याकडे अनुभव आहे? एकदा सोनं झालं परत लोखंड होईल का? सोन्याचं लोखंड होतं का? हां, ते डुप्लिकेट काहीतरी असेल तेव्हा ते गंजल किंवा काहीतरी होईल, नाही का? प्युअर किंवा जे सोनं आहे त्याचं लोखंड होत नाही. तशी क्रिया या ठिकाणी सद्गुरू करतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एकदा स्वात्मभावावरती आरूढ केलं की परत तुम्ही देहभावावरती येणं हे दुरापास्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी असा जर आपण त्या आत्मभावावरती आरूढ झालो तर त्यालाच म्हटलेलं आहे परात्परदा. म्हणजे सच्चिदानंद पदाच्या 7 अवस्था बाबांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामधली शेवटची जी आहे ते परात्परदा अवस्था. त्याच्यामध्ये तो साधक अखंड, म्हणजे तिथं पुरुष प्रकृती हा भेद नाही आहे, किंवा फक्त जगामध्ये ईश्वरच आहे एवढा पण भाव नाही आहे. खलविदम ब्रह्म आहे, नाही, दिसते, दिसत नाही, ऐकायला येतं, सगळंच केवळ आणि केवळ ब्रह्मच आहे. त्याच्याच लीला सगळीकडे आहेत. हा जो भाव आहे तो म्हणजे परात्परदा, मी सच्चिदानंद अवस्थाची शेवटची अवस्था आहे. आणि म्हणून अशा अवस्थेला जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला नित्य आनंद आहे. आता सगळीकडे सणाचं वातावरण चालू आहे. ह्या सणासुदीच्या वातावरणामध्ये बघा, सणाचा म्हणजे फेस्टिव्ह सीजन आपण म्हणतो, जर तो आला तर आपल्याला कसं आनंद आहे, नाही का? म्हणजे दसरा आला आनंद आहे, दिवाळी आली आनंद आहे. म्हणजे सण म्हणजे काय, सुखाचा क्षण, सुखाचे दिवस आले. आता मला सांगा, आपण जे सण साजरे करतो, आपण दसरा साजरी करतो, दिवाळी साजरी करतो, काही लोक ख्रिसमस साजरी करतात, काही लोक ईद साजरी करतात. आता तो सण आहे, तो त्या धर्मातील लोकांना आनंद देतो.
तुमच्या दिवाळीचा सण हा इतर धर्मातील लोकांना सुख देईलच असं नाही, आनंद देईलच असं नाही, नाही का? म्हणजे हे सण हे फक्त तुमच्यासाठी कदाचित आनंदाचे दिवस असतील, पण इतरांसाठी तो आनंद आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी तो एकदेशीय झाला. आपण बऱ्याच वेळेला बघतो की काही लोकांचे सण म्हणजे आपल्याला उपद्रव होतो त्याचा, नको वाटतं, अरे काय डीजे लावतात, नाचतात, हे करतात, म्हणजे तो सण साजरा करतात की ह्याच्यावरती, ह्या विश्वावरती, निसर्गावरती एक प्रकारे अत्याचार करत असतात, हे कळत नाही. म्हणजे नको वाटतो, म्हणजे सण म्हणायचं का तो? बरं, आपल्या ठिकाणी अजून विचार केला, दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी कपडे घेणे, काय करणे, म्हणजे रील काढायचं आणि सण करायचं, कर्ज काढायचं 2 दिवसासाठीच दिवाळी साजरी करायला, आणि वर्षभर ते कर्ज फेडण्यासाठी दुःखामध्ये राहायचं. म्हणजे हा सण हा सुख देतोय का? नाही, क्षणभर वाटतं, पण परत कायमचं दुःख आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय, असे जे सण आहेत हे एकदेशी सण आहेत, हे रूढी परंपरेने चालत आलेले सण हे एकदेशी आहेत, ठराविक लोकांसाठी आहेत, ठराविक धर्मासाठी आहेत. मात्र तो जो आत्मबोधाचा जो सण आहे, म्हणजे जिकडे तिकडे रसभरीत शिवच आहे. काय आहे? अखंड विश्वामध्ये जिकडे तिकडे रसभरीत शिवच आहे. स्वात्मतत्वाने सगळीकडं भरून उरलेला आहे. म्हणजे विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, हा जो भाव आहे, हा भाव म्हणजे स्वात्मसण. हा सण हा पूर्ण विश्वाचा सण आहे. आणि विश्वाचा जो सण आहे याचा अर्थ ह्या भावावरती जर आरूढ झाले तर पूर्ण विश्वच या ठिकाणी धुमधुमीत भरले, म्हणजे आनंदानं वसंडून वाहत आहे. म्हणजे कशा प्रकारे या ठिकाणी व्यावहारिक व प्रापंचिक जे सण आहेत ते खरोखर सर्वांना सुख देतात का? नाही. तसं या ठिकाणी या सणाचं नाही. हा सण सद्गुरु कृपेने जर साधकाच्या हृदयामध्ये एकदा जर आला तर तो सण परत लोप पावत नाहीये. अखंड त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी असतो, नाही का? एकदा का हा जर उदयाला आला तर त्याचा कधीच लय नाही. या सणाच्या उदयात सर्व प्राणीमात्रांना सारखेच सुख आहे. हा सण सद्गुरु कृपेने आमच्या अंतकरणामध्ये उदय पावला. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा भाव कसा आहे? नित्य आम्हा दसरा दिवाळी. म्हणजे आता एका ठिकाणी म्हणतो आपण साधुसंत येते घरा तोची दिवाळी दसरा. आता साधुसंत देहानं आले तर दिवाळी दसरा म्हणायचं का? त्यांच्या विचाराच्या माध्यमातून ह्या आतमध्ये अंतरंगामध्ये उतरले तर दसरा दिवाळी म्हणायचं? तर नित्य आम्हा दसरा दिवाळी का? तर या ब्रह्ममीमांसाच्या माध्यमातून, या अनुभवाच्या माध्यमातून, या अमृताच्या माध्यमातून आपला सगळ्यांना बाबांनी आत्मतत्वावरती आरूढ केलेले आहे, ब्रह्ममीमांसावरती आरूढ केलेला आहे. आणि म्हणून सद्गुरुकृपेने हा नित्ययुक्त आनंदरूप स्वात्मसण प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये हा उदय पावलेला आहे. आणि ह्या माध्यमातून जर विचार केला तर ह्याला जे कारण असणारं हे जे काय तत्त्वज्ञान आहे, हे जे काय संदेश येत असतात, हा जो काय बाबा संदेशातून आपल्या ब्रह्ममीमांसा सांगतात, याच्यामुळे हा आनंद आपल्या अंतकरणामध्ये भिनलेला आहे आता, नाही का? आणि त्या आनंदापासून आपल्याला आता कोणी दूर करू शकत नाही. तरी पण बाबा एक धोक्याची सूचना नेहमी देतात की जेव्हा आपण हा ब्रह्ममीमांसा, हा आझादवाद हा समजून घेऊ त्यावेळेला कदाचित याच्यावरती कधी अविवेकाचे झडप पडेल काय सांगता येत नाही, नाही का? आणि म्हणून या ठिकाणी लौकिक निद्रा यायला नको. म्हणजे लौकिक निद्रा जर आली तर या ठिकाणी आपण लौकिकाच्या मागं लागू, उपाध्यांच्या मागं लागू, प्रसिद्धीच्या मागं लागू. आणि हा जो स्वात्मसण आपल्याला भेटलेला आहे, जो आपल्याला नित्य आनंद देतोय, हा नित्य आनंद न मिळता उपाधीतला आनंद घेण्यामध्येच आपण धन्यता मानत बसू. हा इथं या ठिकाणी धोक्याचा इशारा आहे. का? आपण सहज म्हणतो की सगळं त्याच्या चेष्टा चालू आहे, तो सगळं करतोय, मी सगळं करत नाही. तर मग आपल्याकडं होणारी क्रिया ही सुद्धा तोच करतोय, त्याची प्रतिक्षिप्त क्रिया आहे असं आपण म्हणून रिकाम होऊ. म्हणून बाबा सांगतात प्रतिक्षिप्त क्रियाच आहे, पण विवेकाच्या प्रभावाखाली आहे का अविवेकाच्या प्रभावाखाली आहे? ज्ञानाच्या प्रभावाखाली आहे का अज्ञानाच्या प्रभावाखाली आहे? अज्ञानाच्या प्रभावाखाली राहून जर प्रतिक्षिप्त क्रिया होत असेल तर या ठिकाणी ते अनाचरण ठरेल. आणि विवेकाच्या प्रभावाखाली राहून जर होत असेल तर या ठिकाणी तो नित्य स्वात्मसण आहे. असा हा स्वात्मसण बाबांनी आपल्याला सगळ्यांना वाटलेला आहे, उधळण केलेले आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल काय बोलावं, नाही का? हा जो विषय आहे, हा विषय आपल्यापर्यंत ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाबांनी पोचवलेला आहे. आणि हा विषयाचा आनंद आपण आतापर्यंत झालेल्या 19 सेवा, ह्या 19 सेवेमधून घ्यावा. या ठिकाणी हा ब्रह्ममीमांसाचा विषय माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आला, तो बाबांच्या संदेशाच्या माध्यमातून तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण एक जबाबदारी होती म्हणून केला म्हणतो. कारण साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी,
बोलविता धनी वेगळाच असे, हाच भाव या ठिकाणी सुद्धा आहे. कारण तसं हे विचार प्रगट करणं आणि सांगणं, बाबांनी कुठे मागच्या संदेशात सांगितलेलं आहे की हे समजून घेणं अवघड आहे. परमार्थामध्ये प्रगती साधण्यासाठी हा ब्रह्ममीमांसा समजणं गरजेचं आहे आणि ती मोठा अडथळा आहे आणि तो अडथळा दूर होणं गरजेचं असते. तो अडथळा बाबांनी या ठिकाणी दूर केलेला आहे आणि म्हणून आपण हा आनंद दसरा दिवाळीशिवाय सुद्धा साजरा करणार आहोत, नित्य अखंडपणे साजरा करणार आहोत. अशा त्या महात्म्यांच्या चरणी सदैव अखंड साष्टांग दंडवत करून या ठिकाणी आजच्या सेवेला इथं पूर्णविराम देतो. ह्याच्यानंतरच्या विश्वात्मके देवे फेसबुक लाईव्हच्या सेवा पुढील सूचना येईपर्यंत ह्या ठिकाणी सणासुदीचं वातावरण असल्यामुळं, काही कारणामुळं, तसेच अजून काही बाकीचे पण कार्य चालू असतं आहे त्याच्यासाठी सुद्धा म्हणा या ठिकाणी काही काळ फेसबुक लाईव्हच्या सेवा विश्वात्मके देवी मंडळीमार्फत होणाऱ्या हे काही काळ स्थगित असतील, थांबलेल्या नाही आहेत, स्थगित आहेत. त्या पुन्हा चालू होऊ शकतात. पुढील सूचना आल्यानंतर त्या सेवा चालू होतील. आता बाबांची आरती होईल आणि सगळ्यांनी ह्या सेवांचा पुन्हा पुन्हा लाभ घ्यावा अशी विनंती करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां, सच्चिदानंद रामदास बाबां की जय. सर्व साधू संतान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वामी सद्गुरुराया सच्चिदानंद स्वामी सद्गुरु समर्थ